तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ईमेल ऑटोमेशन्स काय आहे आणि ईमेल ऑटोमेशनचा आपला बिझनेस वाढवण्यासाठी किंवा आपले प्रोडक्ट अँड सर्व्हिसेसचं प्रमोशन करण्यासाठी ही प्रोसेस कशी वापरली जाते. तर ईमेल ऑटोमेशन्स म्हणजे काय की एखादं तुम्ही ईमेल सेट करता, कस्टमर त्यांचे ईमेल आय डीज तुम्हाला देतं, एखाद्या फॉर्ममध्ये फिलअप करतं आणि ॲटोमॅटिकली त्यांना ईमेल्स देतात, प्रमोशन्स जातात. त्यासाठी तुम्हाला डेली काही प्रोसेस करावी लागत नाही. एकदा तुम्ही सेट केला की वारंवार ह्या गोष्टी घडत जातात आणि हे सगळं ऑटोमॅटिकली होत जातं आणि तुमचा याच्यातून वेळ वाचला जातो. त्याच्यातून तुम्ही हे कसं काय काय करू शकता, तर तुम्ही तुमचे प्रोडक्ट प्रमोशन करू शकता. तुमचे ब्लॉग असेल तर ब्लॉग अपडेट्स तुम्ही पाठवू शकता. एखादं गिव अवे असेल किंवा यूट्यूबचे व्हिडिओचे अपडेट असेल किंवा एखादं बल्क तुम्हाला प्रमोशन करायचं असेल तर ते पण तुम्ही याच्यातून करू शकता. हे सर्व ऑटोमॅटिकली होते. ह्याची प्रोसेस सिम्पल आहे आणि तुम्ही एकदा सेट केली की तुम्ही काही दिवसांसाठी ते वापरू शकता, काही महिन्यांसाठी वापरू शकता किंवा कायमस्वरूपी ही एक सिस्टीम तुम्ही तयार करून ठेवू शकता. तर ईमेल मार्केटिंग का, तर ईमेल मार्केटिंग ऑटोमेशन्समध्ये असं होतं की ईमेल हे जास्तीत जास्त वाचतात लोक. मोबाईलवरती सर्वांना ईमेल ॲक्सेस असतो आणि ईमेल मिळत असतात त्यामुळे, आणि ह्या खूप उशिरापर्यंत इनबॉक्समध्ये सेव्ह असतात. त्यामुळे एखाद्या कस्टमरला अपडेट देणं किंवा त्याला इन्फॉर्मेशन पोहोचवणं खूप सोपं होऊन जातं. तर हे आपण फ्रीमध्ये कसं काय करू शकतो, तर त्यासाठीच आपण बघणार आहोत की मेलचिम्प हे आपल्याला जवळजवळ 10,000 ईमेल्स फ्रीमध्ये पाठवण्याची सोय देतं आणि आपण हे फ्रीमध्ये कसं वापरू शकतो हे ऑटोमेशन सॉफ्टवेअर, त्याची सर्व माहिती आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत. तर मेलचिम्पचं जे संपूर्ण ऑटोमेशन प्रोसेस आहे जी फ्रीमध्ये तुम्ही वापरू शकता, याची सर्व ट्युटोरियल्स माहिती आपण आता घेणार आहोत. तर आजच्या भागामध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते आपण पाहूया की मेलचिम्पचं तुम्ही अकाउंट जे आपण तयार करणार आहोत ते कसं साइन अप करू शकतो. डॅशबोर्डचा ओव्हरव्ह्यू घेणार आहोत. इनिशियल सेटअप जे आहे ते काय काय करायचं आहे त्या संदर्भात माहिती घेऊ शकतो. तुमच्याकडे जर काही ईमेल आय डी असेल तर सिंगल ईमेल आय डी तुम्ही कसं कॉन्टॅक्ट त्याच्यात ॲड करू शकता, इम्पोर्ट कसं करू शकता, एखादे तुमच्याकडे बल्क कॉन्टॅक्ट ईमेल असतील तर त्या साइनअप फॉर्म तुम्ही तुमच्या वेबसाईटमध्ये पॉपअप फॉर्म असेल, एम्बेडेड फॉर्म असेल, वर्डप्रेस प्लगिनच्या माध्यमात तुम्ही कसं तयार करू शकता. साइनअप फॉर्म्स असतील API कीच्या थ्रू तुम्हाला जर तयार करायचं असेल तर ते API की थ्रू कसं करू शकता. लँडिंग पेजेस संदर्भात ते आपण माहिती बघणार आहोत. तुम्ही लँडिंग पेजेस कसे तयार करू शकता आणि त्याच्यातून तुम्ही तुमचं प्रमोशन कसं चांगल्या प्रकारे करू शकता. हे लँडिंग पेजेस आपण मराठीत तयार करणार आहोत. मराठी भाषेमध्ये कसे आपण लँडिंग पेज तयार करू शकतो या संदर्भात आपण याच्यात पाहणार आहोत. त्याच्यामध्ये ऑटोमेशन्समध्ये आपण वेलकम ईमेल्स जे असतात सबस्क्रायबर झाल्यानंतर ते ऑटोमेशन्स आपण कसे करू शकतो याच्या संदर्भात माहिती बघणार आहोत. बल्क ईमेल्स असतात जे तुम्ही प्रमोशनल ब्रॉडकास्ट करू शकता, न्यूजलेटर ब्रॉडकास्ट करू शकता. हे सर्व आपण बल्क ईमेल्समध्ये पण पाहणार आहोत. ब्लॉग पोस्ट ज्या तुमच्या असतील त्याचे ईमेल ऑटोमेशन तुम्ही कसं करू शकता. एखादा ब्लॉग तुम्ही अपडेट केला की डायरेक्टली ईमेल तुमच्या व्हिजिटरला जाऊ शकते, तुमच्या सबस्क्रायबरला कशी जाऊ शकते. ब्लॉग पोस्ट असेल किंवा तुमचं काही न्यूजलेटर असेल ते ऑटोमेशन अपडेट्स जे असतील ते कसे सेट करायचं ते आपण पाहणार आहोत. मेलचिम्पचे जे ऑटोमेशन्स जे आहेत त्याचा डेमो आपण पाहणार आहोत. ते मेलचिम्पचं ऑटोमेशन्स पेडमधले कसे कसे वापरले जातात ते आपण त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. ईमेल्सचे ॲनालिटिक्स कसे चेक करायचं, ईमेल्स जे ओपन्स कसे होतात, त्यांचे क्लिक थ्रू रेट काय आहे, ह्या सर्वाची माहिती आपण ॲनालिटिक्समध्ये पाहणार आहोत. सेव्ह टॅम्पलेट, तुम्ही एखादं टॅम्पलेट्स ईमेलचं डिझाईन करून तुम्ही सेव्ह करून कसं ठेवू शकता आणि ते वारंवार तुम्ही प्रत्येक कॅम्पेनला किंवा वेगवेगळ्या कॅम्पेनला कसं वापरू शकता याच्याबद्दल पण आपण माहिती बघणार आहोत. इंटिग्रेशन पार्ट जो आहे, जसं तुमचं गुगल ॲनालिटिक्समध्ये चे रिपोर्ट्समध्ये ह्या कॅम्पेनच्या संदर्भातली माहिती हे तुम्ही कसं कनेक्ट करू शकता गुगल ॲनालिटिक्स मेलचिम्पशी या संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत. फेसबुक आहे, ज्या फेसबुकमध्ये तुम्ही मेलचिम्पचा एखादा फॉर्म कसा ॲड करू शकता आणि त्याच्यातून तुमचे सबस्क्रायबर कसे वाढवू शकता हे आपण इंटिग्रेशनमध्ये बघणार आहोत. तुम्ही स्मॉल बिझनेसेस ज्याची तुमची गुगल माय बिझनेसची लिस्टिंग असेल तर त्या लिस्टिंगच्या माध्यमातली जी माहिती आहे लिस्टिंग संदर्भातली ती तुम्ही कशी इंटिग्रेट करू शकता ईमेल टॅम्पलेटमध्ये, त्याची गुगल माय बिझनेसचं इंटिग्रेशन आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण पाहणार आहोत की ईमेल मार्केटिंग फनेल्स जे आहेत, जे ॲड्स थ्रू तुम्ही कसे तयार करू शकतात याची संपूर्ण स्ट्रॅटर्जी मार्केटिंग ही तुम्ही आज याच्यामध्ये पाहणार आहोत. तर हे संपूर्ण एक कंप्लीट माहिती आहे मेलचिम्प संदर्भातली. हे फ्रीमध्ये वापरणारं सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जवळजवळ 10,000 ईमेल्स पाठवू शकता. तर हे आपण आता पाहणार आहोत की हे आपण कसं वापरू शकतोय ते.
तुम्ही मेलचिमच्या वेबसाईटवरती आल्यानंतर mailchimp.com इथे यायचं आहे. याच्यावर इथं आल्यानंतर तुम्हाला साईनअप जे लिहिलेलं आहे साईनअप फ्री याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही ज्यावेळेला याच्यावरती क्लिक करता तर तुम्हाला हा विंडो दिसतो. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं ईमेल आय डी द्यायचा आहे. जीमेलचा देऊ शकता तुम्ही. त्यानंतर युजर नेम द्यायचा आहे, पासवर्ड द्यायचा आहे. पासवर्डमध्ये एक अप्पर कॅरेक्टर लागतं, तर इथे माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे इथे पासवर्ड ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर आहे की तुम्हाला अशी एक मेल येते जे सेंड मेल अशी दाखवली जाते स्क्रीनवरती. तर तुमचं जो तुम्ही आता ईमेल आय डी दिलेला आहे त्याच्यावरती मेल येते. तर ती अशा प्रकारची मेल आलेली असती. जर तुमच्या जीमेल अकाउंटमध्ये पाहाल तर इथं ॲक्टिवेट अकाउंट याच्यावरती क्लिक करायचं आहे. ज्यावेळेला तुम्ही ॲक्टिवेट अकाउंटवरती क्लिक करता तर तुम्ही ह्या स्क्रीनवरती येता. त्याच्यानंतर तुम्ही इथे आय एम नॉट रोबोट हे जे दिसतं आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती ज्यावेळेला क्लिक करता तर तुम्ही ह्या स्क्रीनवरती येता. या स्क्रीनवरती आल्यानंतर त्यांचे प्लॅन्स दिसतात. तर आपण फ्रीमध्ये यूज करणार आहे त्यामुळे इथं आपण फ्री हे सिलेक्ट करणार आहे. फ्री प्लॅनमध्ये आपल्याला काय मिळतं तर 2000 कॉन्टॅक्टपर्यंत आपण सेव्ह करू शकतो आणि 10,000 ईमेल आपण पाठवू शकतो. त्याच्यानंतर इथे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आणखी काही डिटेल्स ते मागतं. त्याच्यामध्ये आपल्याला आपलं नाव लिहायचं आहे, लास्ट नेम, फर्स्ट नेम, त्याच्यानंतर बिझनेसचं नाव लिहायचं आहे. ऑप्शनल आहेत वेबसाईट URL आणि फोन नंबर, आणि त्याच्यानंतर इथं आपण कंटिन्यू करणार आहोत. तर कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला परत आणखी थोडी माहिती ते विचारतं. त्याच्यामध्ये तुम्ही ॲड्रेस देऊ शकता किंवा सिटीचं नाव देऊ शकता. त्यानंतर सिटी नाव, पोस्टल कोड आणि कंट्री इथे लिहायचं आहे. त्यानंतर स्टेटबद्दल पण माहिती इथे लिहायचं आहे. दुसरी लाईन ही ऑप्शनल आहे त्यामुळे एवढी माहिती तुम्हाला इथं द्यावी लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला हे काही आणखी माहिती विचारतं. तर याच्यामध्ये तुमच्याकडं जर ऑलरेडी सबस्क्रायबरची काही लिस्ट असेल तर ती अपलोड करायची असेल तर ते तुम्ही इथून करू शकता. पण आपण ही स्किप करणार आहे इथून. तर इथं नोवरती क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ह्या पेजवरती याल तर याच्यामध्ये तुमच्या प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कुठली आहे ह्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर हे तुम्ही स्किप पण करू शकता. आपण आता इथं स्किप करतो. ज्या वेळेला स्किप कराल तर त्या तुम्हाला हा असा डॅशबोर्ड दिसेल. तर ह्या डॅशबोर्डमध्ये पहिल्यांदा जे तुम्हाला दिसेल अकाउंट सेटअप, तर आपण ह्या पद्धतीने न करता तर इथं आपण आय विल डू दिस लॅटरवरती क्लिक करणार आहोत. त्याच्यानंतर आपण इथे जे दुसरं ऑप्शन आहे आय विल डू दिस लॅटर आणि हे याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत. तर हे ज्या वेळेला पूर्ण तुमचं क्लिक होऊन जाईल तर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल. तर आता आपण थोडी डॅशबोर्डबद्दल माहिती घेऊया. तर इथं क्रिएट आहे ज्याच्यात तुम्ही कॅम्पेन्स ईमेल क्रिएट करू शकता. त्यानंतर ऑडियन्स आहे जे तुमचे सबस्क्रायबरची लिस्ट आहे ते याच्यात तुम्ही सेव्ह केलेली तुम्हाला माहिती मिळते. त्यानंतर कॅम्पेन क्रिएट करण्यासाठी तुम्ही याच्यावरती क्लिक करू शकता. ऑटोमेशन सेट करण्यासाठी याच्यावरती क्लिक करता येतं. त्यानंतर आहे वेबसाईट, हे त्यांचं नवीन फीचर आहे त्याच्यावर तुम्ही पाहू शकता. कंटेंट स्टुडिओमध्ये ज्याच्यामध्ये तुमची इमेजेस काय असतील, लोगोज असतील ते तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. आणि इंटिग्रेशन्स आहे ज्याच्यामध्ये फेसबुक, गुगल माय बिझनेस असे इंटिग्रेशन्स तुम्ही इथे करू शकता. तर आता पहिल्यांदा आपण जाणार आहोत ऑडियन्सवरती. ऑडियन्सवरती आपण क्लिक करणार आहोत. ऑडियन्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा जायचं आहे तर व्ह्यू कॉन्टॅक्ट्स याच्यावरती लिहिलेलं. आता इथं आपण व्ह्यू कॉन्टॅक्ट्सवरती आलेलो आहोत. तर आपल्याला इथे जायचं आहे सेटिंग्सवरती आणि त्याच्यामध्ये ऑडियन्स नेम आणि डिफॉल्ट. तर हे का महत्त्वाचं आहे ते आपण पाहूया की तुम्हाची ज्या वेळेला ईमेल जात असते सबस्क्रायबरला तर त्यावेळेला तुमचं जे डिफॉल्ट नाव असेल किंवा डिफॉल्ट ईमेल आय डी असेल याची सेटिंग आपण इथून करतो आहे. त्यामुळे तुम्हाला ऑडियन्स नेम पहिला द्यावं लागेल, म्हणजे ज्याच्यात तुम्ही सबस्क्रायबर सेव्ह करून ठेवता किंवा जे असं फोल्डर म्हणू शकतो त्याला एक नाव द्यावं लागतं. तर हे इथं नाव देणार आहे. आता मी हे इथं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची सेटिंग आहे की एनेबल डबल ऑप्ट-इन फॉर्म. तर हे काय आहे ते पहिल्यांदा समजून घ्या की याच्यामध्ये कसं होतं की सबस्क्रायबरने ईमेल सबस्क्रायबर फॉर्म भरला तर त्याच्यानंतर त्याला एक मेल जाते आणि मग त्या मेलवरती त्यानं कन्फर्मेशन केलं तरच तो सबस्क्रायबर होता. तर आपल्याला अशी लेंदी प्रोसेस तयार करायची नाही आहे, त्यामुळे हे आपण टिक मार्क करणार नाही. तर त्यामुळे हे असंच आपण ठेवणार आहे, त्यात काही बदल करणार नाही.
त्याच्यानंतर इथं आहे कॅम्पेन डिफॉल्ट्स. कॅम्पेन डिफॉल्ट्समध्ये ज्यावेळेला कस्टमर जर फ्रॉम कोणाकडून मेल आलेली आहे हे दिसायचं असेल तर तुम्ही इथे डिफॉल्ट नेम देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला आहे की इथे तुम्हाला तुमचा जो याचा ईमेल आय डी असेल, जो तुमच्या डोमेनचा ईमेल आय डी असेल तो तुम्हाला इथे द्यायचा आहे. तर डोमेनचा ईमेल आय डी तुम्ही इथे देऊ शकता, कारण हाच तुम्हाला द्यावा लागणार आहे. कारण याचे जे आहे माहिती जे कस्टमरला तुमचा ईमेल आय डी जाणं गरजेचं आहे. आणि जीमेलचे जर तुम्ही वापरले तर याच्यामध्ये तोटा हा होतो की जीमेलचे मॅक्सिमम मेल हे स्पॅममध्ये जातात आणि स्पॅममध्ये गेल्यामुळे ते कस्टमरला भेटत नाही. त्यामुळे तुम्हाला डोमेन नेम किंवा तुमचे वेबसाईटचे जे ईमेल आय डी असेल तो तुम्हाला इथे द्यायचा आहे. त्यामध्ये फ्रॉम ईमेल्समध्ये हा येईल. त्यानंतर डिफॉल्ट सब्जेक्ट लाईन तुम्ही इथं ब्लँक सोडू शकता. त्यानंतर इथं सेव्ह अँड कॅम्पेन डिफॉल्ट्स हे डिफॉल्ट माहिती आहे, त्यामुळे आपण इथे सेव्हवरती आता क्लिक करणार आहोत. तर आता हे आपलं ऑडियन्स सेव्ह झालेलं आहे. आता त्याच्यानंतर तुम्ही असं पाहिलं असेल की बघा इथे आलेले यू मस्ट व्हेरीफाय परमिशन टू सेंड ह्या डोमेन पासून. तर आता आपण इथं व्हेरीफाय डोमेन वरती क्लिक करणार आहे. तर हे इथं व्हेरीफाय डोमेन केल्यानंतर इथे एक ईमेल आय डी सेंड करतं ते. आता इथं तुम्ही बघितलं असेल तर आपल्याला इथं सेंड व्हेरिफिकेशन ईमेल वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ईमेल आय डी मध्ये जाऊन आपल्याला ईमेलचा जो कोड असेल त्यांनी पाठवलेला तो इथे एंटर करायचा आहे. तर तुम्ही इथे पाहाल की इथून असा हा व्हेरीफाय युअर डोमेन हा ईमेल आलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे व्हेरीफाय डोमेन याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता, किंवा असा एक कोड जो दिलेला आहे त्यांनी तो हा कोड इथून कॉपी करू शकताय आणि तुम्ही इथे ऍड करू शकताय. तर हा तुम्हाला कोड इथे ऍड करायचा आहे. ऍड केल्यानंतर व्हेरीफाय वरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुमचं डोमेन हे व्हेरीफाय झालेलं आहे आणि इथे डन करू शकता तुम्ही. आता ही आपली फर्स्ट स्टेप झालेली आहे, ज्याच्यामध्ये आपण आपलं कॅम्पेनचं सेटिंग केलेलं आहे. ऑडियन्स जे आपण ज्याच्यात सबस्क्रायबर आपले सेव्ह होतील ते ऑडियन्स नेम आपण क्रिएट केलेलं आहे. तर हे महत्वाचे सेटिंग्स आपण आत्ता केलेले आहेत. ज्यावेळेला आपण नवीन अकाउंट सेटअप करत असतो त्यावेळेला आपल्याला ही एक सेटिंग करायला लागते. इथं जो आयकॉन दिसतोय त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला सेटिंग दिसते प्रोफाईल. तुम्हाला प्रोफाईलमध्ये काही पिक्चर्स वगैरे ॲड करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता. त्यानंतर आहे अकाउंट सेटिंग. इथं अकाउंट सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या पेजवरती येता. इथे आल्यानंतर ह्या सेटिंग्सवरती क्लिक करायचं आहे. इथं डिटेल्समध्ये जे लिहिलेलं आहे ते तुम्ही इथं आपल्याला हे दिसतं. तर याच्यामध्ये हे अकाउंट डिटेल्समध्ये आपल्याला महत्त्वाचं जे आहे ते आहे टाईम झोन. तर इथून आपल्याला टाईम झोन चेंज करायचा आहे. हा जो टाईम झोन दिलेला असतो त्याच्यामध्ये आपला भारताचा टाईम झोन इथं ॲड करायचा आहे आपल्याला. तर आपण इथं पहिल्यांदा भारताचा शोधावं लागेल असं इथे, आणि इथे शोधल्यानंतर आपण याच्यामध्ये इथे ॲड करू शकतो. तर आपला भारताचा इथे आपल्याला भेटेल, जसा कोलकाता आहे इंडियन स्टँडर्ड टाईम. तर हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे खाली आल्यानंतर आपण इथे सेव्ह करू शकतो आणि आपल्याला टायमिंग हे सेव्ह करायचं आहे. पहिल्यांदा ज्या वेळेला आपण सेटिंग करतो त्यावेळेला हे सर्व गोष्टी आपल्याला करावे लागतात. बिलिंगबद्दल काही इन्फॉर्मेशन असेल तर ते आपण इथून ॲड करू शकतो, पण आपण फ्री प्लॅन यूज करतो आहे त्यामुळे याची काय जरूरत नाही आहे. आता कॅम्पेन वगैरे तयार करण्याच्या अगोदर आपण पहिल्यांदा आपल्याला काही ईमेल आय डीज ॲड करावे लागतील, किंवा तुमच्याकडे जर एखादी बल्क ईमेल आय डीज असेल तर त्या कसे आपण ॲड करू शकतो याच्यामध्ये ते आपण आता पाहणार आहोत. तर पहिल्यांदा इथं आपल्याला ऑडियन्समध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर ऑल कॉन्टॅक्ट्समध्ये जायचं आहे. इथे गेल्यानंतर ऑल कॉन्टॅक्ट्समध्ये गेल्यानंतर आपल्याला काही ऑप्शन्स दिसतील आणि त्या ऑप्शन्समधून आपण सिलेक्ट करणार आहोत. तर आता आपल्याला इथे दिसेल की ॲड कॉन्टॅक्ट्स आहे, मॅनेज कॉन्टॅक्ट्स आहे. तर आपल्याला इथं ॲड कॉन्टॅक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲड अ सबस्क्रायबर. आपल्याला जर एकच सिंगल सबस्क्रायबर ॲड करायचं असेल तर हा ऑप्शन आपण वापरू शकतो आणि याच्यातून आपण ॲड करू शकतो. तर इथे आपल्याला दिसेल ईमेल आय डी आपल्याला ॲड करायचा आहे. फर्स्ट नेम आहे, लास्ट नेम आहे, ॲड्रेस आपण करू शकतो, फोन नंबर आहे आणि इथे सर्वात महत्त्वाचं आहे ते टॅग.
टॅगमध्ये आपल्याला एखादं टॅग आपण क्रिएट करू शकतो. जसं आपण इथं सिंगल नाव देऊ शकतो, न्यू कस्टमर वगैरे असं देऊ शकतो टॅग आपण, की आपल्याला जे हवे असेल ते आपण टॅग याच्यात ॲड करू शकतो. त्यामुळे काय होतं की जे आपली ऑडियन्स लिस्ट आहे, जी सबस्क्रायबर लिस्ट आहे, तर त्याच्यामध्ये टॅगप्रमाणे आपण हे त्याचं वर्गीकरण करू शकतो आणि त्याचा फायदा आपल्याला होतो. त्यानंतर आहे की प्रत्येक ईमेलसाठी टॅग असणं गरजेचं असतं, त्यामुळे टॅग इथं द्यावं लागतं. त्यानंतर हे ऑप्शन काय आहेत ते आपण पाहूया, की याच्यामध्ये जे 2 ऑप्शन दिलेले आहेत की आपल्याला त्या सबस्क्रायबरला मेल पाठवायचे आहे का, की सबस्क्रायबेशन कन्फर्मेशनसाठी. तर आपल्याला ते करायचं नाही आहे, त्यामुळं आपण हे दोन्ही बॉक्स अनचेक ठेवून इथं सबस्क्रायबरवरती क्लिक करू शकतो. तर हे एक करण्यामध्ये थोडा वेळ जाऊ शकतो. तर आपल्याला एक दुसरी फॅसिलिटी आहे की इम्पोर्ट कॉन्टॅक्ट्स. आपल्याकडं काही जास्त प्रमाणात ईमेल आय डी असेल तर बल्क आपण इम्पोर्ट करू शकतो. तर एक आहे की CSV फाईल थ्रू आपण करू शकतो. दुसरं आहे की कॉपी पेस्ट करू शकतो. तर पहिल्यांदा कॉपी पेस्टचं कसं आहे ते पहिल्यांदा बघूया. तर कॉपी पेस्टमध्ये आपल्याला अशा फॉर्मॅटमध्ये लिहावं लागतं. ईमेल ॲड्रेस, फर्स्ट नेम, लास्ट नेम. तुम्ही ईमेल ॲड्रेस आणि फर्स्ट नेमसुद्धा असं लिहू शकता आणि इथं कॉपी पेस्ट करू शकता. तर तसं न करता आपण डायरेक्ट CSVचा मदत घेतली तर योग्य होऊन जातं. तर CSV फाईल तुम्ही अशी तयार करू शकता. इथं नाव देऊ शकता, ईमेल आय डी जे तुमच्याकडे लिस्ट असतील, नाव आणि ईमेल आय डी अशा प्रकारे करू शकता. आणि फक्त सेव्ह ॲज ज्यावेळेला तुम्ही फाईल सेव्ह ॲज करता त्यावेळेला फक्त CSV हे फॉर्मॅट सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला सेव्ह करायचं आहे आणि तीच फाईल आपण ईमेल्समध्ये अपलोड करू शकतो. तर इथं मी एक आता फाईल अपलोड करतो. तर आता एक मी फाईल इथे अपलोड केलेली आहे. कंटिन्यू करूया इथे. आता इथं आपल्याला दिसेल की स्टेटस काय आहे याचं हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर आपल्या हे सबस्क्राईब आहेत त्यांना नॉन सबस्क्राईब किंवा याच्यामध्ये न टाकता आपण सबस्क्राईबमध्ये टाकणार आहोत. एक्झिस्टिंग आपली एखादी लिस्ट असेल त्याच्यामध्ये हे कॉन्टॅक्ट असेल तर ते अपडेट करायचं आहे काय, तर आपण इथं टिक करू शकतो. जर आपल्याकडं ऑलरेडी काही लिस्ट असेल तर आपण आपल्याकडे लिस्ट नाही आहे त्यामुळे आपण हे सिलेक्ट नाही करणार आहे. त्यानंतर कंटिन्यू टॅग. तर प्रत्येक ईमेलला आपल्याला टॅग द्यायला होतो. इथं त्यांनी उदाहरणार्थ दिलेलं आहे. तर आपण इथं मी इथे 2021 सिलेक्ट करतो आहे किंवा आपल्याला कस्टम तयार करायचं असेल तर आपण तो पण इथे करू शकतो. त्यानंतर कंटिन्यू टू मॅच याच्याकडे जायचं आहे. याच्यामध्ये काय होतं की इथे आता बघा हे ईमेल आय डीज आहेत, इथे नाव दिलेले आहेत. तर हे नाव आपल्याला कन्फर्म करायला लागतं, त्यामुळे तुम्ही इथे क्लिक करायचं आहे. तर हे काय आहे हे विचारत आहे. तर हे फर्स्ट नेम आहे. त्याप्रमाणे जर ॲड्रेस असेल तर तुम्ही ॲड्रेस सिलेक्ट करू शकता. ईमेल आय डीज असेल तर ईमेल सिलेक्ट करू शकता. तर हे फर्स्ट नेम आहे त्यामुळं आपण कन्फर्म इथे क्लिक करणार आहोत आणि फायनलाइज इम्पोर्टवरती इथे क्लिक करणार आहोत. तर बघितलं असेल की हे आपलं ऑडियन्स नाव आहे. याच्यामध्ये ही फाईल अपलोड करण्यासाठी कंप्लीट अपलोड हे याच्यावरती आपण सिलेक्ट करणार आहे. तर हे सक्सेसफुली अपलोड झालेले आहे. तर आता आपण बघूया की आपल्याला कंटिन्युअस ईमेल येण्यासाठी आपण फॉर्म कसे क्रिएट करू शकतो जे आपल्या वेबसाईटमध्ये ॲड करू शकतो. तर इथं क्रिएट फॉर्मवरती क्लिक करायचं आपल्याला. जी पुढची आपली स्टेप आहे ही, त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म कसे तयार करण्यासाठी साइनअप फॉर्मवरती आपण क्लिक करू शकतो. याच्यावर पॉपअप फॉर्म आहे आणि एम्बेड फॉर्म आहे. तर पहिल्यांदा आपण पॉपअप फॉर्मचं उदाहरण बघूया. तर इथे सिलेक्ट ऑडियन्स आपल्याला करायचं आहे जे आपण केलेले आहेत. त्यानंतर बिगेनवरती क्लिक करायचं आहे. तर बिगेनवरती क्लिक केल्यानंतर आपण या स्क्रीनवरती येतो. तर इथं आपल्याला 3 ऑप्शन दिसत आहेत. टेक्स्ट, लेआउट म्हणजे स्टाईल कशी करू शकतो, लेआउट्स आहे आणि सेटिंग आहे. तर आपल्याला लेआउट्सवरती आपण क्लिक करू शकतो. तर असे लेआउट्सचे ऑप्शन दिलेले आहेत. तर इथे पहिला आहे इमेजेस आहे आणि फॉर्म आहे. इमेजेस, फॉर्म असा प्रकारचे तुम्ही देऊ शकता किंवा इथे जे सिलेक्ट केलेलं आहे आपण आता की फक्त फॉर्म, कोणतीही इमेजेस नाही आहे. तर हे इथं आता आपण सिलेक्ट केलेलं आहे. समजा याच्यात एखादं डिटेल्स आपल्याला ॲड करायचं असेल तर आपण इथं प्लस साईन जे दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करू शकतो. आपल्याला लास्ट नेम ॲड करायचं असेल तर ते आपण इथे असं ॲड करू शकतो. आपल्याला हे असं थोडं वरती घ्यायचं असेल तर ते आपण अशा प्रकारे वरती घेऊ शकतो. त्याच्यानंतर ही आपले इथे आता माहिती झाली. त्याच्यानंतर हा पॉपअप फॉर्म कधी दिसला पाहिजे हे आपण इथं सेटिंगमध्ये येऊन निर्धारित करू शकतो. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आहे की तो कुठं दिसला पाहिजे, पेजच्या इथे असं खाली दिसला पाहिजे काय मधोमध दिसला पाहिजे, तर ते आपण असं सिलेक्ट करू शकतो. तर आता हे मी असं मधोमध सिलेक्ट करतो. त्यानंतर आहे की इमिजिएटली दिसला पाहिजे, म्हणजे पेज लोड होत असेल त्यावेळेला दिसला पाहिजे
किंवा आफ्टर 5 सेकंड दिसला पाहिजे, आफ्टर 20 सेकंड दिसला पाहिजे, किंवा स्क्रोल टू मिडल जर झालं, पेजच्या मध्यंतरी कोणी आलं तर, किंवा शेवटी आलं, किंवा पेज क्लोज करत असेल त्यावेळेला आलं तर करू शकतो. तर आता मी उदाहरणासाठी आफ्टर 5 सेकंड हे सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर इथं आपण प्रिव्ह्यू करू शकतो आहे. तर मी प्रिव्ह्यू न करता इथे डायरेक्ट सेव्ह अँड पब्लिश करतो आहे. त्यानंतर आपल्याला हे वेबसाईट URL विचारत असतं, ज्याच्या हेडरमध्ये आपल्याला माहिती इथे ॲड करायची आहे. तर इथं मी वेबसाईट URL ॲड करतो. तर उदाहरणार्थ मी ही आता वेबसाईट URL इथून घेतो आहे आणि हे मी ॲड करतो आहे आणि ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन इथे क्लिक करतो आहे. तर इथून आपण गेट स्टार्टेड करायचं आहे. त्यानंतर हे आपल्याला एक कोड देतो आहे बघा, हा असा कोड आहे, तो आपल्याला कोड इथून कॉपी करायचा आहे. त्यानंतर आता आपली जी वेबसाईट असेल, तर आता उदाहरणार्थ वर्डप्रेस वेबसाईटमध्ये मी कसं ॲड करायचं ते तुम्हाला दाखवतो. हेडरमध्ये हा कोड ॲड करायचा. इथं जी माहिती दिलेली आहे की तुम्हाला हा कोड जो आहे हेडरमध्ये तुमच्या वेबसाईटच्या ॲड करायचा आहे. तर इथं मी आता डॅशबोर्डमध्ये आलेलो आहे. तर आपल्याला हेडरमध्ये ॲड करण्यासाठी आपण एका प्लगिनची मदत घेणार आहोत. इन्सर्ट हेडर अँड फुटर हे प्लगिन आपण ॲड करणार आहोत. तर त्यासाठी आपण इथं इन्सर्ट हेडर अँड प्लगिन जर ॲड झालं तर आपल्याला सेटिंगमध्ये गेल्यानंतर याचं हे ऑप्शन दिसतं, इन्सर्ट हेडर अँड फुटर. तर हे आपल्या साईटचं स्क्रिप्टचं हेडर आहे. तर याच्यामध्ये हा आपण कोड पेस्ट करणार आहोत, जो आपण इथून घेतला होता तो. तर हा इथं आपण पेस्ट केलेला आहे. त्यानंतर इथे खाली यायचं आहे, सेव्ह करायचं आहे. तर हा इथे असा सेव्ह झालेला आहे. तर आपण इथे परत इथे मेलच्या इथे यायचं आहे. त्यानंतर हे चेक कनेक्शन याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे अलाउ करायचं आहे, म्हणजे स्टार्ट करण्यासाठी, आणि इथून आपण क्लोज करू शकतो याला. तर हा फॉर्म इथे आता क्रिएट झालेला आहे. आपण आता उदाहरणार्थ बघूया हा वर्क होतोय का. तर तुम्ही पाहत असेल की मी इथं इनकॉग्निटो मोडमध्ये ही वेबसाईट ॲड केलेली आहे. तर अशा प्रकारे इथं पॉपअप फॉर्म हा आलेला आहे, हा दिसतो आहे. इथं ह्याच URL आपण केले होते. तर अशा प्रकारे हा इथं पॉपअप फॉर्म इथून दिसतोय. तर अशा प्रकारे हा पॉपअप फॉर्म आपण पाहू शकतो. तर आपण आता एक दुसरी पद्धत बघतोय की ज्याच्यामध्ये आपण प्लगिनच्या मदतीनं कसं हे करू शकतोय, हे फॉर्म क्रिएट करू शकतोय. तर चला पाहूया ते कसं आपण करू शकतोय ते. तर आपल्या वर्डप्रेसच्या वेबसाईटमध्ये आपण प्लगिनच्या मदतीने पण करू शकतोय. तर मेलचिमचं मेलमनचे जे हे प्लगिन आहे ते आपण ॲड करणार आहोत. आता हे सगळे ॲक्टिव्ह इन्स्टॉलेशन याचे एवढे आहेत, तर हे आपण ॲड करणार आहोत आणि याच्या मदतीनं आपण हे कसं करू शकतो. तर तुम्ही ॲड केल्यानंतर हे प्लगिन्स, तर आपल्याला हा असा इथं फॉर्म दिसतो. इथं मेलचिमचं हे येतं. त्याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे हा मेलचिमचा फॉर्म आपण इथून सुद्धा क्रिएट करू शकतो. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हे कनेक्ट करायचं आहे मेलचिमशी. तर आपण पहिल्यांदा हे कनेक्ट करूया. तर इथं युजर नेम आपल्याला द्यायचा आहे, जो आपला असेल तो. त्यानंतर पासवर्ड इथे द्यायचा आहे. लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला मेल मंच यूज करण्यासाठी अलाउ करायचं आहे. तर अशा प्रकारे मेलमनशी हे आता कनेक्ट झालेलं आहे. आता इथं बघत असाल की हे आपले जे ऑडियन्स लिस्ट आहे ते इथे दिसतेलं आहे. तर आपल्याला चूज लिस्ट ही करायची आहे. ते आपले जे पण हे असतील ते याच्यात सेव्ह होऊन जातील. याच्यानंतर आपण आता फॉर्म क्रिएट करू शकतो. इथं न्यू फॉर्म किंवा इथे आपण क्लिक करू शकतो. तर आपण न्यू फॉर्मवरती क्लिक करणार आहोत. तर न्यू फॉर्मवरती आपण क्लिक केल्यानंतर हे मेलमेनच्या एका पेजवरती आपण येतो. त्याच्यामध्ये पहिल्यांदा ज्या वेळेला आपण लॉग इन करत असतो तर आपल्याला हे काही माहिती विचारतं. तर हे आपण आता फिलअप करून घ्या. लोगो हवा असेल तर तुम्ही लोगो इथे ॲड करू शकतो. इथे डायरेक्ट कंटिन्यू करतो आहे. आणि आपल्याला फेसबुक वगैरे ॲड करायचं असेल ते इथे ॲड करू शकतो, सोशल मीडिया. तर इथं मी ते करत नाही आहे, कंटिन्यू करायचं आहे. याच्यात आपण सिलेक्ट करू शकतो आहे, पण इथं सिलेक्ट न करता मी कंटिन्यू करतो आहे. त्यानंतर आपल्याला कशा प्रकारचे फॉर्म सिलेक्ट करायचे आहेत तर आपण पहिल्यांदा क्रिएट फॉर्मवरती इथे क्लिक करूया.
तर मेलमनचा फायदा हा होतो या प्लगिनचा की आपण इथूनच फॉर्म सगळे तयार करू शकतो आणि आपण वापरू शकतो. आणि याच्यात वेगवेगळे प्रकारचे फॉर्म आहेत, जसं पॉपअप फॉर्म आहे, जो पॉपअप आपण क्रिएट केला एम्बेडेड करू शकतो, टॉप बार करू शकतो, स्क्रोल बॉक्स करू शकतो, साईड बारला आपल्याला एखादा फॉर्म लावायचा असेल, पोस्टच्या साईड बारला लावायचा असेल तर तो आपण इथून लावू शकतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे असल्यामुळे आपल्याला जसं आता एम्बेडेड फॉर्ममध्ये इने सॅम्पल्स दिलेले आहेत, तर असे आपण इथून यूज करू शकतो. स्क्रोल बॉक्सचा पाहिजे असेल हवा तर आपण तो पण इथं सिलेक्ट करू शकतो. याचा फायदा आपल्याला होतो इथून. त्यामुळे हे मल्टिपल फॉर्म आपण आपल्याला जे हवे असतील फ्रीमधले जे जे काय काय आहेत ते आपण यूज करू शकतो. तर पहिल्यांदा आपण इथं एम्बेडेड फॉर्मचं बघतोय, तर ते आपल्याला सॅम्पल हे दिलेले आहेत आणि बाकीचे हे पेड आहेत. तर आपण फ्रीमधले यूज करणार आहोत, तर यूज टॅम्पलेट हे आपण याच्यावरती क्लिक करणार आहोत. त्याला फॉर्मला आपण नाव देऊ शकतो. लिस्टमध्ये जनरल लिस्ट आपण हे करू शकतो किंवा नवीन क्रिएट करू शकतो, तर आपण जनरलच ठेवणार आहोत. स्टार्ट बिल्डिंग फॉर्म तयार होतो, म्हणजे इथं आपण डिझाईन करू शकतो या फॉर्मचं कशा प्रकारे आपल्याला हवा आहे ते. कलर्स वगैरे चेंजेस करायचे असेल तर ते करू शकतो. हा कलर आहे. परत त्याच्यापर्यंत बटन ॲड करायचं असेल, डिवायडर, हेडिंग, ब्लॉक्स आपल्याला काय ॲड्स करायचं असेल तर ते आपण करू शकतो. इमेज ब्लॉक्स, बॉडी किंवा इमेजेस आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर हा योग्य फॉर्म वाटतोय, त्यामुळे मी इथे जास्त चेंजेस करणार आणि तुम्ही ह्याच्यातून चेक करू शकता पुढे. त्यानंतर आपल्याला ॲपिअरन्स वरती जायचं. जर ब्रँडिंग त्यांचं जे आहे ते आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर ते आपण हे सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर आपण नेक्स्टवरती जाणार आहे. बिहेवियरवरती की हा फॉर्म कुठे दिसला पाहिजे, तर हा फॉर्म त्यांनी प्लेसमेंट दिलेला आहे की बिफोर द पोस्ट, मिडल द पोस्ट आणि आफ्टर द पोस्ट. पोस्टच्या जर तुम्हाला पोस्टमध्ये हे करायचं असेल तर कुठं करायचं आहे ते तुम्ही हे देऊ शकता. हे सगळे सिलेक्ट नाही केले तरी तुम्ही एम्बेडेड कोड येतो त्याचा यूज करू शकता. पण मी इथे आता हे आफ्टर द पोस्ट हे सिलेक्ट करणार आहे. डिस्प्ले रूल तुम्हाला काय द्यायचं असेल की कोणकोणत्या डिव्हाइसला हा दिसला पाहिजे किंवा एखादं पेजच फक्त तुम्हाला दाखवायचं असेल एखाद्या पेजवरती, तर इथे पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओनली शो ऑन त्याची URL देऊ शकता आणि ते URL तुम्ही दिली तर त्या पेजलाच हा फॉर्म फक्त दिसेल. तर हे रूल पण तुम्ही याच्यात निर्धारित करू शकता आणि त्याच्यामधून तुम्ही हे करू शकता. तर हा रूल मी इथे हे नाही करणार आहे, त्यामुळे हा डिलीट करतो मी इथून आणि फक्त सगळ्या डिव्हाइसवरती हा करू शकतो असं. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला इंटिग्रेशन्स ऑप्शन देतं. तुमची बाकीची कोणती ईमेल प्रोव्हायडर असेल तर तुम्ही इथे इंटिग्रेशन करू शकता, पण आपण फ्रीमध्ये वापरतो त्यामुळे इथं मेलचिंगचा आपण वापर करणार आहे. ही आपली एक्झिस्टिंग ऑडियन्स लिस्ट आहे, त्याच्यावर आपण सिलेक्ट करणार आहोत आणि कनेक्शनचा ऑप्शन देणार आहोत. तर इथे आपल्याला ऑप्शन्स दिसतील कोणकोणत्या याच्यात ते कनेक्ट होत आहेत. टॅग आपल्याला काय वेगळा द्यायचा असेल ऑप्शनल तर आपण देऊ शकतोय, पण आता इथे आपण टॅग न देता पुढे आपण नेक्स्ट करतोय. तर हा फॉर्म अजून पब्लिश झालेला नाही आहे, तर पब्लिश करण्यासाठी आपल्याला इथे हा क्लिक करावा लागेल. आणि तुम्हाला जर कोड हवा असेल याचा तर इथे क्लिक केल्यानंतर कोड पण भेटून जातो. तर हा HTML कोड आहे आणि हा वर्डप्रेसचा शॉर्टकट कोड आहे. तर या दोन्हीचा पण वापर करून वेबसाईटवरती आपण हा फॉर्म एम्बेड करू शकतो आपल्याला जिथं हवा आहे तिथं. तर हा आता मी पोस्टसाठी केलेला आहे, तर हा पब्लिश फॉर्मवरती आपण क्लिक करणार आहोत आणि फिनिशवरती क्लिक करणार आहोत. तर हा आता फॉर्म आपला रेडी झालेला आहे. तर आता आपण चेक करूया की हे एक पोस्ट आहे, उदाहरणासाठी ही एक पोस्ट आहे, या पोस्टवरती हा फॉर्म आलेला आहे काय. तर तुम्ही इथं खाली बघू शकता, हा जो आपण फॉर्म क्रिएट केला होता मेलमनचा हा फॉर्म इथे आलेला आहे आणि इथे हा ॲक्टिवेट झालेला आहे. तर मित्र प्लगिनच्या मदतीने तुम्ही असे फॉर्म क्रिएट करू शकता आणि इझिली तुम्हाला मॅनेज करणं सोपं होऊन जातं. कोड ॲड करून तुम्ही इथे साईटला पण असा फॉर्म इथं हे ॲड करू शकतो. तर हे प्लगिनच्या मदतीने हा असे फॉर्म आपण तयार करू शकतो. तर आता आपण पाहणार आहोत की API की जे असतात ते API कीज एखाद्या फॉर्मला द्यायचं असतील किंवा API की थ्रू आपण कसं काय ॲड करू शकतो किंवा फॉर्म बनवू शकतोय हे आपण आजच्या भागात आता पाहणार आहोत. तर आत्ता पाहतो की इथं आपल्याला जायचं आहे, आपलं जे अकाउंट असतं त्याच्या अकाउंटमध्ये इथे क्लिक करायचं आहे अकाउंट म्हणून. आता हे अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला API की मिळून जाते आणि ते API कीच्या थ्रू आपण फॉर्म क्रिएट करू शकतो आहे आणि आपण इंटिग्रेट करू शकतो आहे. तर API की कुठून घेऊ शकतो आहे, तर आपल्याला एक्स्ट्रामध्ये इथे जायचं आहे
इथं आपल्याला जे स्टार्ट इथं दिसतं लोगो आपला, तिथे अकाउंट्समध्ये गेल्यानंतर आपण ह्या स्क्रीनवरती येतो. इथं एक्स्ट्रा लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इथं API कीज मिळते. तर इथून आपल्याला API कीज घेऊन आपण वेबसाईटमध्ये API की थ्रू सुद्धा फॉर्म क्रिएट करू शकतो किंवा क्रिएट केलेला असेल तर तो कनेक्ट करू शकतो. तर याच्यामध्ये आपल्याला क्रिएट API की याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्रिएट कीवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कीज भेटून जाते. तर इथे पाहिलं असेल तर हे की इथे तयार झालेली आहे. तर ही की आपल्याला आपल्या वेबसाईटमध्ये ॲड करू शकतो आपण किंवा जिथं API कीची रिक्वायरमेंट आहे तिथे करू शकतो. तर ही की आपण आता कॉपी करणार आहोत. आता उदाहरणासाठी मी एलिमेंटरची मदत घेणार आहोत. जिथे एलिमेंटरच्या फॉर्म आपण क्रिएट करत असेल तर API कीची मदत लागते. तर एलिमेंटरचं जे असतं ते सेटिंगमध्ये इथे जायचं आहे. इथे इंटिग्रेशन्स लिहिलेलं आहे. याच्यासाठी एलिमेंटरचं प्रो व्हर्जन लागतं. तर API की इथं मेलचिमची लिहिलेली आहे, ती आपण इथे आता पेस्ट करणार आहोत आणि व्हॅलिडेट API की याच्यावरती क्लिक करणार आहोत. तर व्हॅलिडेट केल्यानंतर आपल्याला इथे शेवटी यायचं आहे आणि सेव्ह चेंजेस याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर आता हे चेंजेस सेव्ह झालेले आहेत. आपली API की इथे सेव्ह झालेली आहे. तर आता आपण एलिमेंटरच्या एका पेजमध्ये जाऊया. जसं हे पोस्टचं पेज आहे, तर इथे मी एक आता फॉर्म ॲड करतो आहे. आता इथे मी स्टार्टिंगलाच इथं फॉर्म ॲड करतो. तर इथे मी एक फॉर्म ॲड करतो आहे. आता हे प्रो व्हर्जनमध्ये हा असा फॉर्म येतो. तर आपण इथं फॉर्म ॲड करूया. तर मेलचिमशी आपल्याला ह्या फॉर्मला एलिमेंटर थ्रू आपल्याला कनेक्ट करायचं आहे. तर ते कनेक्ट करताना तुम्हाला इथे दिसेल कोणताही मेलचिमचा ऑप्शन इथे दिसत नाही आहे. तर तो कसा आणायचा ते आपण पहिल्यांदा पाहूया. आपल्याला इथं ॲक्शन आफ्टर सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे जे ऑप्शन दिलेलं आहे प्लस चिन्ह जे दिलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे मेलचिमचा ऑप्शन दिसतो, तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आणि इथं ज्या वेळेला आपण सिलेक्ट करतो त्यावेळेला इथं आपल्याला मेलचिमचा ऑप्शन दिसतो. त्यानंतर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर डिफॉल्ट सेटिंगमध्ये आपल्याला माहिती मिळते. आता ऑडियन्स हे आपल्याला सिलेक्ट करायला सांगतं. आपण API की ॲड केलेली आहे त्यामुळे आपण इथे ते सिलेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर टॅग्स आपल्याला इथं काही ॲड करायचं असेल तर आपण इथं टॅग देऊ शकतो. आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला करायचं की फील्ड मॅपिंग, म्हणजे ईमेल जर लिहिलेलं आहे. आता हे ईमेल सेक्शन आपण इथं लिहिलेलं आहे. तर हे ईमेल काय आहे हे याला सांगावं लागतं. तर तसं आपण इथं ते सांगणार आहे की हे ईमेल आहे. म्हणजे ह्या बॉक्समध्ये जी माहिती दिली असेल ती ईमेल ही माहिती असेल. त्यानंतर इथं नेम दिलेलं आहे. तर हे फर्स्ट नेम जे आहे ते ही नेम फील्ड आहे. मेसेजमध्ये आपल्याला ठेवू शकतो किंवा मेसेज हा ऑप्शन आपण याच्यातून रिमूव्ह करू शकतो. तर आपण हा मेसेज बॉक्स आपण इथून रिमूव्ह करणार आहे किंवा फक्त आपण सबस्क्रायबरचे डिटेल्स घेणार आहे त्यामुळे आपण मेसेज फॉर्म इथून डिलीट करतो. तर हा मेसेज फॉर्म डिलीट केल्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन दिसतात, ईमेल नेम आणि ईमेल. तर ह्या दोन ऑप्शन आपण ठेवणार आहोत. त्याच्यानंतर अपडेट करणार आहोत. आता हे अपडेट केलेलं आहे. आता हे अपडेट झाल्यानंतर आपण चेक करूया की हा फॉर्म इथे दिसतोय का. तर तुम्ही बघत असाल हे पेजच्या ह्या जी पोस्ट आहे तिथे हा फॉर्म ॲड झालेला आहे. हा जो आपण याच्या एलिमेंटर थ्रू API की थ्रू केलेला हा फॉर्म आहे. त्याचबरोबर हा फॉर्म जो आहे जो फॉर्म आपण मेलमनच्या प्लगइन थ्रू केलेला आहे. तर आता पाहूया की हे कसं वर्क होतंय किंवा हे इझिली वर्क होतंय का. तर इथे आपण एखादं नाव टाकूया. जसं हे नाव टाकलं मी इथे एक ईमेल ID टाकतोय abc@dgfundo.com वरती असं आणि इथं सेंड करतोय. तर इथं दिसेल तुम्हाला की सक्सेसफुली सेंड म्हणून हे आलेलं आहे. त्यानंतर आपण आता इथे जातोय. इथे पण आपण दुसरा ईमेल ID टाकतोय. तर आपण इथे एक दुसरा ईमेल ID टाकूया. abcd टाकूया @dgfundo.com असं टाकूया इथे आणि इथे सबस्क्रायबरवरती क्लिक करूया. तर इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल की
तुमचं न्यूजलेटर किंवा तुम्हाला हे मेल गेलेले आहे, सबस्क्राईब सक्सेसफुली झालेलं आहे. तर आता आपण मेलचिमच्या आपल्या डॅशबोर्डवरती आलेलो आहे. तर आपल्याला इथं दिसेल की 7 कॉन्टॅक्ट्स झालेले आहेत. तर आपण इथे ऑडियन्समध्ये जाणार आहोत. ऑडियन्समध्ये गेल्यानंतर ऑल कॉन्टॅक्ट्समध्ये जाणार आहोत. ऑल कॉन्टॅक्ट्समध्ये गेल्यानंतर आपण चेक करणार आहोत की आपण जे ॲड केले होते तिथे ते ॲड झालेले आहेत काय. तर इथं पाहाल की ABCD जो आपण ॲड केला होता तो इथं सोर्स दिलेला आहे मेलचिमचा, जे प्लगिनचं नाव आहे. आणि हे जे आपण ॲड केलं होतं ABC हे API थ्रू ॲड झालेलं आहे. तर मित्र हो, ही आपली एक प्रोसेस तयार झालेली आहे. पहिली जी स्टेप आहे आपली, ज्याच्यात फॉर्ममध्ये कस्टमर डिटेल्स भरतो आणि इथे डायरेक्टली ते ईमेल्स ID इथे येतात. तर आपण आता पुढं पाहणार आहोत की याच्यावर आपण आता कॅम्पेन कसं क्रिएट करू शकतो आहे आणि त्याच्यातून आपलं ऑटोमॅटिक प्रोसेस कशी आपण तयार करू शकतो. तर आता आपण कॅम्पेन क्रिएट करणार आहोत. तर पहिलं जी कॅम्पेन आपण क्रिएट करणार आहे ते ऑटोमेटेड कॅम्पेन क्रिएट करणार आहोत. तर आपल्याला इथं ऑटोमेशनच्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर क्रिएटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, इथं जे दिसतं आहे ते. त्यानंतर क्लासिक ऑटोमेशनवरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला वेलकम, जे सबस्क्रायबर नवीन झाले असेल त्यांना एक ऑटोमेटेड मेल गेली पाहिजे, त्यासाठी आपण वेलकम ईमेल ही तयार करणार आहोत. तर आपण इथं जे ऑप्शन आहेत फीचर्डमध्ये वेलकम न्यू सबस्क्रायबर, तर याच्यावरती क्लिक करणार आहोत. तर आपण याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कॅम्पेन नेम इथं देऊ शकतो आणि आपलं ऑडियन्स इथं आहे. त्यानंतर इथं बिगिनवरती क्लिक करायचं आहे. आता बिगिनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचे डिटेल्स जे आहेत ऑटोमेशनची, जे आपण सबस्क्रायबर फॉर्म तयार केलेले आहेत त्यांना, त्याच्यामध्ये कस्टमरनी जर किंवा एखाद्या सबस्क्रायबरनी ईमेल ID हे केल्यानंतर दिल्यानंतर त्याला एक ऑटोमॅटिक ईमेल आपण इथून आता सुरुवात करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा येते की सेंड कधी केलं पाहिजे, म्हणजे न्यू सबस्क्रायबर कधी झाल्यानंतर लगेच गेलं पाहिजे का, हे डिले आपण इथं सिलेक्ट करू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला इथं आहे इमिजिएट आहे, 1 तासानं आहे, 6 तास आणि 1 दिवसानंतर. तर आपण इथे इमिजिएट ठेवणार आहोत की लगेच सबस्क्रायबर झाल्यानंतर त्यांना मेल जाईल. त्यानंतर जी आपण ही व्हेरीफाईड ईमेल केली होती ती इथं आपण देऊ शकतो आहे, की आपल्याला दुसरी द्यायची असेल तर ती इथे देऊ शकतो आहे, पण ती व्हेरीफाय करावी लागेल. त्यानंतर आहे की सब्जेक्ट, आपल्याला सब्जेक्ट इथे देऊ शकतो आपण एडिट करून, की जॉईनिंग झाल्याबद्दल थँक्स, आणि हे प्रिव्ह्यू टेक्स्ट आपण देऊ शकतो. तर प्रिव्ह्यू टेक्स्ट काय असतं की ह्या टेक्स्ट नंतरचं टेक्स्ट हे असतं, तर हे असं दोन्हीही देऊ शकतो आपण. त्यानंतर आहे की कंटेंट, म्हणजे ड्राफ्टिंग किंवा डिझायनिंग कसं करायचं ते आपण आता पाहूया. इथं एडिट डिझाईनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. एडिट डिझाईनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं त्याचं जे डिझायनिंग आहे ईमेलचं ते आपण करू शकतो. तर पहिल्यांदा आपल्याला जे सिलेक्ट करायचं आहे ते टेम्पलेट्स आहेत. याच्यामध्ये फर्स्ट हे आणि हे फ्रीमध्ये आहे, बाकीचे सगळे अपग्रेडसाठी आहेत. त्यानंतर आपण बेसिक्समध्ये हे कॉलमप्रमाणे पण करू शकतो. तर आपण इथे आता उदाहरणासाठी हे घेऊया बेसिकमधलं, किंवा हे आपण सेल प्रोडक्टवरती सुद्धा घेऊ शकतो. तर आपण इथे आता बेसिक सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर चेंज टेम्पलेट जे असेल, किंवा आता ऑटोमेटेड हे सिलेक्टेड असतं त्यामुळे आपण चेंज टेम्पलेटवरती क्लिक करणार आहोत. तर इथे आपल्याला डिझाईन करण्यासाठी ऑप्शन्स भेटतात. टेक्स्ट आहे, बॉक्स आहे, इमेजेस आहे, जे फक्त आपण असं ड्रॅग आणि ड्रॉप करू शकतो. तर पहिल्यांदा आपल्याला इथं बघूया, आपल्याला एखादी गोष्ट एडिट करायची असेल तर इथं पेन्सिल आयकॉन जो आहे त्याच्यावर आपण क्लिक करू शकतो. लोगो आहे, इथं आपण ड्राफ्ट केलेली ईमेल असते, इथं आपले जे सोशल मीडिया आयकॉन आहेत, आणि हे आपले जे डिटेल्स आहेत ते आहेत याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला सबस्क्रायबर अनसबस्क्रायबर ह्या सर्व माहिती याच्यामध्ये इथे दिसतील. तर आपल्याला लोगो ठेवायचा असेल तर ठेवू शकतो. नॉर्मली लोगो वगैरे ठेवला तरी चांगला आहे, किंवा नाही ठेवला तरी चांगला आहे, कारण जास्तीत जास्त टेक्स्ट बेस ईमेल असेल तर ती लवकर स्पॅममध्ये जात नाही आणि जास्तीत जास्त ओपन होते. त्यामुळे मी इथे इमेजेस न ठेवता हा लोगो हा इथून डिलीट करतो आहे. त्यानंतर आपल्याला एखादे बाकीची काही गोष्ट ॲड करायची असेल तर इथून ड्रॅग करून आपण ते करू शकतो.
तर इथे आपल्याला हे ड्राफ्टमध्ये काही चेंजेस करायचे असेल तर ते आपण इथून असे करू शकतो. आता आपल्याला एखादं फ्री गिफ्ट किंवा एखादं डाउनलोडिंग द्यायचं असेल लिंक, तर आपण ती कशी देऊ शकतो? तर इथं आपण असं लिहू शकतो, फ्री गिफ्ट ईमेल मार्केटिंग कोर्स PDF डाउनलोड हे देऊ शकतो आपण. तर इथे आपल्याला असे क्लिक करायचं आहे आणि इथे जे लिंक आयकॉन आहे त्याच्यावरती आपण क्लिक केलं तर आपण लिंक देऊ शकतो, आपल्याला जी हवी आहे ती ईमेल ॲड्रेस देऊ शकतो किंवा आपण एखादी फाईल देऊ शकतो. आपल्या वेबसाईटकडे रिडायरेक्ट करायचं असेल एखाद्या माहितीसाठी तर इथं लिंक अशी पण देऊ शकतो किंवा आपल्याकडं फाईल असेल तर फाईल आपण अपलोड पण करू शकतो आणि ती फाईल याच्यामध्ये हे करू शकतो. आता जसे उदाहरणार्थ अपलोड करायचं असेल तर आपण इथं अपलोडवरती क्लिक करू शकतो. आता मी एक फाईल इथे अपलोड करून ठेवलेली आहे, त्यामुळे मी याच्यावरती क्लिक करणार आहे आणि इन्सर्ट म्हणणार आहे. तर अशा प्रकारे ही जी फाईल आहे इथे जर सबस्क्रायबर झाल्यानंतर त्याला एक PDF ईमेल मार्केटिंग कोर्सची डिटेल्स जाणार आहे. तर अशा प्रकारे आपण इथे आपले प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस जे असतील त्याची लिंक इथे देऊ शकतो, ज्याच्यामध्ये गुगल ड्राईव्हची असेल किंवा आपली वेबसाईटची असेल ती पण आपण इथे देऊ शकतो. त्याच्यानंतर हा दुसरा पार्ट आहे, याच्यामध्ये पेन्सिल आयकॉनमध्ये जे आपले सोशल मीडिया अकाउंट असतील त्यांचे आपण डिटेल इथे देऊ शकतो. त्यानंतर हा थर्ड पार्ट आहे, ज्या थर्ड पार्टमध्ये ही जी माहिती दिली आहे कॉपीराइट्स, इयर, कंपनी नाव आणि ईमेल ॲड्रेस. आता हा जो ईमेल ॲड्रेस आहे जो आपण आपल्या स्टार्टिंगला जो दिला आहे तोच इथे सगळे ईमेल आणि आपले ॲड्रेसेस दिसत असतात. तर आपण ते प्रिव्ह्यू करून बघूया. आता आपल्याला इथे आपण जास्त अपडेट नाही करणार आहोत, कारण इथे आपण प्रिव्ह्यू करून बघूया कसं दिसतंय, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की ईमेल कसा दिसेल कस्टमरला. इथे हे डिटेल्स दिसतील, इथे डाउनलोड लिंक, इथं सोशल मीडिया आणि इथं तुम्ही बघू शकता हा ॲड्रेस आपण जो दिला असेल तो इथे दिसू शकतो. तर इथं अनस्कप सबस्क्रायबर किंवा अपडेट प्रेफरन्स हे कस्टमर करू शकतात आणि इथं मेलचिमचा हे येतो. त्यानंतर मोबाईलमध्ये कसं दिसतं ते आपण याच्यात इथे बघू शकता. आता इनबॉक्समध्ये हेडलाईन कशी दिसते ते पेड व्हर्जनमध्ये येतं त्यांच्या, तर आपण ते नाही पाहणार. तर अशा प्रकारे ईमेल तुम्ही ड्राफ्ट करू शकता. खूप सोपं आहे. कंटेंट्स ब्लॉक आहे, तुम्ही कंटेंट ब्लॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही स्टायलिंग करू शकता, इथून कलर करू शकता, सेटिंग्स करू शकता. कॉलम तुम्हाला 1-2 असे करायचे असेल, आता हा सिंगल कॉलम आहे, तुम्हाला इथे 2 कॉलम क्रिएट करायचे असेल तर तुम्ही करू शकता. खूप सोपं आहे, याच्यामध्ये जास्त कॉम्प्लिकेशन नाही आहे. तर आपण हे आता सेव्ह करणार आहोत. अशा प्रकारचे ब्लॉक्स आहेत. कोड देऊ शकता तुम्ही, शेअरिंगचं ऑप्शन देऊ शकता, बटनसुद्धा ॲड करू शकता. तर आपण आता इथे सेव्ह अँड कंटिन्यू करणार आहोत. आपल्याला याच्यामध्ये सेंड करायचे असेल टेस्ट ईमेल. आता ही ईमेल कशी झालेली आहे हे सेंड करून बघायचं असेल तर ते पण आपण करू शकतो. इथं आपली टेस्ट ईमेल ID इथे दिला तर आपण टेस्ट करून बघू शकतो की बाबा इथे ही मेल जी ड्राफ्ट केलेली आहे ती कशी दिसते आहे. ती आपण दुसऱ्यांना आपल्या ह्यांना पण क्लायंट्स किंवा यांना पाठवू शकतो चेक करण्यासाठी, किंवा एखादी प्रमोशन ऑफर तयार करत असेल आपण ऑटोमेशनमध्ये तर ती आपण इथून चेक करून अशी बघू शकतो. इथे सेंड टेस्टवरती क्लिक करायचं आहे तर टेस्ट ईमेल जाईल. तर अशा प्रकारे इथे प्रिव्ह्यू करू शकतो, सेंड टेस्ट करू शकतो, सेव्ह करू शकतो आणि हे टॅम्पलेट म्हणून सुद्धा सेव्ह करू शकतो. तर आपण आता कंटिन्यू करणार आहोत. सेव्ह अँड कंटिन्यू इथं जे दिलेलं आहे तिथं सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर तर अशा प्रकारे आपली ईमेल इथं इथे सेट झालेली आहे. सेंड टू डिले आपण सेट केलेला आहे, सब्जेक्ट केलेला आहे आणि डिझाईन पण इथे असं तयार केलेलं आहे. तर आपण इथं स्टार्ट सेंडिंगवरती क्लिक करायचं आहे आणि अबाउट टू स्टार्ट ॲटोमॅटिकली याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे, स्टार्ट नाव. तर अशा प्रकारे आपले हे ईमेल सेट झालेलं आहे आणि ऑटोमेशन्स आपलं क्रिएट झालेलं आहे. जेव्हा सबस्क्राईब करेल त्याच्यानंतर त्याला ही वेलकम ईमेल जाईल. तर अशाच प्रकारे आपल्याला जर बल्क ईमेल पाठवायचे असेल तर ते आपण कशा पाठवू शकतो तर त्याच्याबद्दल पण माहिती बघूया. तर आता आपण पाहणार आहोत की एखादी प्रमोशनल ईमेल आपल्या कस्टमरला पाठवायची असेल किंवा बल्क ईमेल पाठवायची असेल तर ती कशी क्रिएट करू शकतो. तर इथे क्रिएटवरती क्लिक करायचं आहे. इथं ईमेल्स जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये रेग्युलर ईमेलवरती क्लिक करायचं आहे.
कॅम्पेनला इथे एक नाव देऊ शकतो आपण. कॅम्पेनचं नाव द्यायचं आहे, जे प्रमोशनल आपल्याला करायचं आहे ते प्रोडक्टचं नाव पण आपण इथे देऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला सिम्पल इथं आपण कुठल्या सबस्क्रायबरना करणार आहोत ते आपल्याला पहिल्यांदा इथे सिलेक्ट करायचं आहे 2 मध्ये. त्याच्यामध्ये आपण एडिट करून पाहू शकतो की आपले जे ऑडियन्समध्ये आपण एखादे टॅग दिलेले जे असतील, जसं असं 2021 हा टॅग दिला असेल तर ह्याच कस्टमरला फक्त पाठवायचं असेल तर आपण हे सिलेक्ट करू शकतो. तर आता मी इथे ऑल सबस्क्रायबर इथे सिलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर फॉर्ममध्ये ही आपली ईमेल आय डी असेल, बदलायची असेल तर आपण इथून बदलू शकतो. सब्जेक्ट लाईन आपण देऊ शकतो. याच्यामध्ये सब्जेक्ट लाईनमध्ये आपण लिहू शकतो वेलकम गिफ्ट. तर अशा प्रकारे एखादी सब्जेक्ट लाईन आपण देऊ शकतो आणि इथे सेव्ह करू शकतो. त्यानंतर आपल्याला हे कंटेंट डिझाईन करायचं आहे. आपल्याला जी ईमेल प्रमोशनल पाठवायचे आहे इथं क्लासिक बिल्डरवरती आपण सिलेक्ट करणार आहोत. तर आपण जे टेम्पलेट तयार करायचे होते तर तशा प्रकारेच इथे टेम्पलेट तयार करावं लागणार आहे. तर उदाहरणासाठी इथे आपण आता सेल प्रोडक्टवालं करू शकतो आहे. हे सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला एखादी इमेजेस ॲड करायची असेल तर ती आपण इथे करू शकतो, किंवा आपल्याला जे ऑफर वगैरे ॲड करायचे असेल तर ते आपण इथे करू शकतो. तर इथे मी सिम्पलच ईमेल तयार करतो जेणेकरून इथं जास्त वेळ लागणार नाही. तर हे बाकीचे सगळं डिलीट करतो जेणेकरून सोप्या पद्धतीनं आपण वेळ न घालवता हे सर्व गोष्टी करूया. तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे डिझाईन्स करू शकता आणि याच्यामध्ये छोटे छोटे बदल करून आता आपण इथे डिटेल्स देऊ शकतो. आणि इथे मी सिंपल पद्धतीने करतो आहे. तुम्ही याच्यात डिझायनिंग चेंजेस करू शकताय. तर अशा प्रकारे तुम्ही इथे कोड एखादा देऊ शकताय. आणि अशा प्रकारे प्रमोशन तुम्ही इथे कोड वगैरे सेंड करून देऊ शकताय. त्यानंतर शॉपिंगची एखादी URL द्यायची असेल तर आपण इथून URL पण देऊ शकतो. वेब ॲड्रेस आपण वेब ॲड्रेस देऊ शकतो जेणेकरून आता इथे आपल्याला सेव्ह करायचं आहे. तर अशा प्रकारे इथं कोड देऊन आपण माहिती देऊ शकतो, प्रोडक्टचं नाव देऊ शकतो आणि डिटेल देऊ शकतो. त्यानंतर मी इथे आता प्रिव्ह्यू करायचं असेल तर एकदा आपण प्रिव्ह्यू करून बघू की हे कसे दिसतं आहे ईमेल. तर अशा प्रकारे कोड आणि डिटेल्स हे इथे असे दिसत आहे. मोबाईल व्हर्जन हे आहे आणि इथे आपण आता क्लोज करतो आहे. कंटिन्यूवरती इथं क्लिक करायचं आहे. प्रत्येक वेळेला मेल तयार केल्यानंतर इथे तुम्ही प्रिव्ह्यू करून त्याचे एक सेंड टेस्ट ईमेल करू शकता. तर अशा प्रकारे इथे ईमेल सेट झालेली आहे, तयार झालेली आपली. आणि शेड्यूल करण्यासाठी तुम्हाला पेड ऑप्शन घ्यावा लागतो. तर आपण पेड ऑप्शन न घेता इथे आपण डायरेक्टली इथून असे सेंड करू शकतो आहे. आणि याचाच फायदा आपल्याला असा होतो की हे बल्क ईमेल कस्टमरला जातात आणि त्याच्यातून ते प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस आपली बाय करू शकतात. तर हे होतं बल्क ईमेल. तर आता आपण पुढची माहिती बघूया आणखी काय काय करू शकतो. त्याच्यामध्ये आपण ब्लॉग जर एखादे असतील तर ते ऑटोमेटेड ब्लॉग एव्हरी वीकला किंवा ब्लॉग कसे ते जाऊ शकतात तर हे पण ऑटोमेशन आपण चेक करणार आहोत. तर ते आपण पुढं पाहूया आता. तर आता आपण जाणून घेणार आहोत की ऑटोमॅटिकली आपण आपले ब्लॉग अपडेट्स किंवा आपल्या वेबसाईटवरची एखादी माहिती अपडेट झालेली असेल तर ती कशी आपल्या सबस्क्रायबरला पाठवू शकतो आहे, ते ऑटोमेशन कसे क्रिएट करू शकतो आहे. प्रोडक्ट असतील, ब्लॉग असतील, ते अपडेट आपल्या सबस्क्रायबरला भेटण्यासाठी ऑटोमेशन कसं क्रिएट करू शकतो ते आपण पाहतो आहे. त्यासाठी आपल्याला ऑटोमेशनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे गेल्यानंतर क्रिएटवरती क्लिक करायचं. आपण कस्टमर जर्नीच्या तिथे येतो. क्रिएटवरती क्लिक केल्यानंतर क्लासिक ऑटोमेशन्स याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक विंडो आता पॉपअप होईल आणि इथे तुम्हाला दिसेल इथे फीचर्समध्ये शेअर्ड ब्लॉग अपडेट्स याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं कॅम्पेन नेम आपण आपल्या ह्याने देऊ शकतो. आता मी इथे असंच ठेवतो आहे. हे आपले ऑडियन्स आहे जे आपण सबस्क्रायबर लिस्ट बनवली होती ते. त्यानंतर बिगेन याच्यावरती क्लिक करायचं आहे.
त्यानंतर महत्त्वाचा भाग होतो RSS फीड. RSS फीड हे असतात जे आपल्या वेबसाईटच्या अपडेटेड माहिती देत असतात किंवा ते माहिती ऑटोमॅटिकली दुसऱ्याला भेटू शकत असते. तर ह्या RSS फीडची सेटिंग जर वर्डप्रेस वेबसाईट असेल तर ते कुठं असते आणि याची URL आपण कुठून घेऊ शकतो हे आता आपण पाहूया. तर आपल्या वर्डप्रेस वेबसाईटमध्ये तुम्हाला गेल्यानंतर इथं सेटिंग्समध्ये गेल्यानंतर रीडिंग्समध्ये गेल्यानंतर फॉर ईच पोस्ट इन फीड हे जे दिलेलं आहे हे सेटिंग तुम्ही इथं करू शकता. तर याच्यामध्ये आहे की फुल टेक्स्ट. आता फुल टेक्स्ट म्हणजे काय, तुमचं जे पूर्ण अपडेट आहे वेबसाईटचं ते संपूर्णच्या संपूर्ण असं गेलं पाहिजे काय. तर याचा फायदा आपल्याला होत नाही, कारण हे जर आपण सिलेक्ट केलं तर आपली पूर्ण माहिती जाते आणि आपल्या वेबसाईटवर तर युजर येण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे आपण इथं एक्सर्बट म्हणजे थोडक्यात माहिती त्यांना जाऊन दे आणि आपल्या वेबसाईटची किंवा आपल्या ज्या पोस्टची URL आहे ती त्याच्याबरोबर गेल्यामुळे जो ईमेल सबस्क्रायबर आहे तो त्याच्यावरती क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती येतो. त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला ही सेटिंग करायचं आहे किंवा जे हे पोस्टचे फीड्स आहेत ते संक्षिप्त स्वरूपात किंवा थोडक्या स्वरूपातच गेले पाहिजे. त्यानंतर इथं सेव्ह सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे आपले RSS फीड जे आहे ते आपण कुठून घेऊ शकतोय किंवा आपल्याला ते कसे भेटू शकतंय त्याच्याबद्दल आता पाहूया. तर हे RSS फीडची URL आपल्याला जर भेटून घ्यायची असेल तर गेट RSS फीड URL हे क्रोम एक्सटेन्शन आहे. हे क्रोम एक्सटेन्शन तुम्हाला ॲड करावं लागेल. हे ॲड केल्यानंतर इथं आता बघाल तर तुम्ही इथे हे ॲड झालेलं आहे. तर हे ॲड झाल्यानंतर तुम्ही इथे जी माहिती दिसते त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता की हे आता हे ब्लॉग पोस्ट आहे. तर याची RSS फीड आपल्याला जाणून घ्यायची असेल तर इथे आपण क्लिक केलं तर आपल्याला हे गेट RSS फीडमध्ये डिटेल दाखवतं आहे. तर आता इथं तुम्ही बघाल की ही URL इथे दाखवलेली आहे. यातली आपण कॉपी करू शकतो, पण आपल्याला एकच लागणार आहे. त्यामुळे माय ब्लॉग ही आपण कॉपी करणार आहोत आणि ही कॉपी केलेली जी URL आहे ती आपल्याला इथे ॲड करायची आहे. आता इथे मी ॲड करतो आहे. आता इथे ही ॲड केलेलं आहे. तर आपण इथं आता शेड्यूल करू शकतो की आपण हे RSS फीड कधी कधी देऊ शकतो आहे ते. तर पहिले आहे की एव्हरी डे दररोज देऊ शकतो आहे किंवा हे आपण याच्यात टायमिंग निर्धारित करू शकतो आहे. तर जास्तीत जास्त एव्हरी वीकला केलं तर बरं असतं. तुमच्याकडे जास्त अपडेट नसतील तर त्याच्यामध्ये आपण डेट सिलेक्ट करू शकतो. जसं उदाहरणार्थ मी इथं फ्रायडे सिलेक्ट करतो आहे. तर संध्याकाळी किंवा असे वेळेला ईमेल्स जास्त वाचले जातात तर त्या वेळेला आपण ठेवू शकतो, म्हणजे RSS फीड ॲड करू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही मंथली डेली, जर डेली अपडेट असेल तर डेली सिलेक्ट करू शकता, वीकली असेल तर वीकली करू शकता. तर इथे उदाहरणार्थ मी इथे वीकली सिलेक्ट करतो आहे. तर आता आपण पुढे जाऊया. नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आता नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर हे आपल्याला आता विचारतं आहे की कुठल्या सबस्क्रायबर किंवा कुठल्या सेगमेंटला पाठवायचं आहे का. तर एंटायर ऑडियन्स आहे. सेगमेंट किंवा टॅग जे आपण तयार केले असतील ते टॅग जर सिलेक्ट करायचं असेल किंवा आपण एखादं नवीन सेगमेंट वगैरे त्याच्यात क्रिएट केले असेल तर सेगमेंट हे फीचर जास्तीत जास्त पेडमध्ये येतं. तेव्हाप्रमाणे जर टॅग सिलेक्ट करायचं असेल तर आपण टॅग पण इथून सिलेक्ट करू शकतो. पण हे RSS फीड असल्यामुळे मी हे एंटायर ऑडियन्स हे ठेवतो आहे आणि ब्लॉगिंग वगैरे असेल तर एंटायर ऑडियन्सच ठेवलेलं योग्य असतं. त्यानंतर आपण नेक्स्ट करू शकतो. आता नेक्स्ट केल्यानंतर आपण इथे कॅम्पेन इन्फॉर्मेशनमध्ये येतो. कॅम्पेनचं आपलं जे नाव दिलं होतं ते आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघत असेल की सब्जेक्ट आता पेस्ट फ्रॉम RSS फीड टायटल आणि डेट अशी येते. तर आपण जे पोस्टचं जे टायटल दिलेलं आहे ते टायटल डायरेक्टली ते घेतं. त्यामुळे आपल्याला नवीन टायटल प्रत्येक वेळेला ॲड करण्याचं काही गरज लागत नाही. त्यामुळे पोस्ट RSS फीड हे टायटल आणि डेट ही आपण ठेवू शकतो किंवा याच्यातून डिलीट पण करू शकतो. पण ठेवली तर योग्यच आहे. त्यामुळे ईमेल सब्जेक्टमध्ये न चेंजेस करता आपण पुढे जाणार आहात. फ्रॉम नेम आपलं जे नाव असेल ब्लॉग किंवा वेबसाईटचं ते तुम्ही इथे देऊ शकता. ज्या ईमेल ID जो आपण हे केलेला आहे, ऑथोराईज केलेला आहे, तो इथे ईमेल ID दिसेल. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. आता आपण टेम्पलेट डिझाईन करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण सिम्पलचं डिझाईन करणार आहोत, कारण RSS फीडमध्ये टेक्स्ट बेस जास्त असतं. त्यामुळे आपण बेसिक टेम्पलेट सिलेक्ट करणार आहोत इथे. याच्यामध्ये आपण थोडे बहुत बदल करू शकतो जे आपल्याला डिझायनिंगमध्ये काय थोडं करायचं असेल तर इथे लोगो ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. मी इथे डिलीट करतो आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही बेसिक चेंजेस करायचे असेल तर आपण करू शकतो.
तर अशा प्रकारे आपण एक हेडिंग देऊ शकतो याला. तर याच्यानंतर आपल्याला इथे ॲड करायचे आहेत जे मेन महत्त्वाचे आहेत. आपल्याला जर सोशल नेटवर्क ॲड करायचं असेल तर ते आपण करू शकतो. त्यानंतर मेन 2 महत्त्वाचे जे आपल्याला ॲड करायचं आहे ते एक आहे RSS हेडर. हे आपल्याला इथे असं ॲड करायचं आहे. आता हे RSS हेडर आपल्याला ॲड केलेलं आहे. त्यामध्ये बेसिक, ॲडव्हान्स, इंटरमीडिएट आपण असं ठेवू शकतो. आपण हे बेसिकमध्येच असं ठेवणार आहोत, ज्यामध्ये RSS फीडमध्ये टायटल्स आणि डिस्क्रिप्शन दिसेल. त्यानंतर आयटम्स म्हणजे पोस्ट कोणकोणते असतील तर त्या इथे अशा दिसून जातील. तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला ॲड करावं लागणार आहेत. त्याच्यामध्ये आपण फुल टेक्स्ट ठेवायचं काय, टायटल ओनली एक्झर्पर्ट्स, तर आपण हे एक्झर्पर्ट्स हे ठेवणार आहोत आणि इथे सेव्ह करणार आहोत. आणि अशा प्रकारे आपल्याला फक्त ह्या 2 माहिती ॲड करायच्या आहेत. इथे एक टायटल देऊ शकतो, लोगो द्यायचं असेल तर तुम्ही इथे देऊ शकता. त्याच्यानंतर आपण इथे नेक्स्टवरती क्लिक करणार आहोत. तर याच्यात आपल्याला सर्व माहिती मिळते की काय काय आपलं टिक झालेलं आहे. RSS फीड आहे, ऑडियन्स, सब्जेक्ट लाईन, रिप्लाय, ट्रॅकिंग आपल्याला जर ॲड करायचं असेल ते करू शकतो, प्लेन टेक्स्ट आणि ईमेल ID. तर आता इथे आपण स्टार्टवरती जर क्लिक केलं तर हे RSS फीड स्टार्ट होऊन जातं आणि आपले जे नेक्स्ट ब्लॉग असतात, आता इथे आपण स्टार्टवरती क्लिक केलेलं आहे, हे सबस्क्रायबर आहेत त्यांना हे आता ईमेल जाते. तर अशा प्रकारे आपण हे जे सेटिंग आहे ते करू शकतो आणि हे ॲटोमॅटिकली होत जातं. प्रत्येक वीकला आपलं जे जे काही अपडेट आहे ते असे जातात. तर आता आपण जे तयार केलं होतं की आपली RSS फीड जी सेंड पहिली केली जाणार आहे ती ह्या डेटला आणि ह्या वेळेला केली जाणार आहे. तर अशा प्रकारे ही माहिती आपण अपडेट करू शकतो आणि आपण आपले जे ब्लॉग्स असतील ते युजरपर्यंत पाठवू शकतो. कोणतेही आपल्या सिस्टीममध्ये याच्यामध्ये आपलं कोणतेही काम राहत नाही आणि आपण अशा प्रकारे आपले अपडेट्स पाठवू शकतो. तर आता आपण बघूया की आपण एखादं ईमेलचं टेम्पलेट कसं क्रिएट करू शकतो आणि ते सेव्ह करून कसं ठेवू शकतो. कॅम्पेन्समध्ये इथे यायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला ईमेल टेम्पलेट्स हा ऑप्शन दिसतो. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं क्रिएट टेम्पलेट हा ऑप्शन आहे. आपण याच्यातून प्री डिफाईन जे आहे, ज्यांचे जे तयार केलेले टेम्पलेट्स असतात त्यातले आपण काही सिलेक्ट करू शकतो आणि आपण त्याच्यात रिडिझायनिंग करू शकतो. तर ते आपण सेव्ह करून पण ठेवू शकतो. तर इथे जसे आपल्याला हे बेसिक्स किंवा हे असे दिसतात, हे कॉलम सिलेक्ट करून आपली क्रिएटिव्हिटी ॲड करून आपण ठेवू शकतो. आता उदाहरणासाठी मी हे फक्त सिलेक्ट करतो आहे आणि हे कसं सेव्ह करून आपण ठेवू शकतो याच्या संदर्भात आपण आता पाहूया. तर हे मी सिलेक्ट केलेलं आहे. तर आपल्याला काही डिझायनिंग चेंजेस करायचे असेल तर आपण इथे चेंजेस करू शकतो. नाव, डिटेल्स वगैरे हे याच्यामध्ये ॲड करू शकतो आणि आपण एक आपलं डिझाईन तयार करून ठेवू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला इथं सेव्ह अँड एक्झिटवरती क्लिक करायचं. इथं आपल्याला एक नाव द्यायचं आहे. मी इथे एक त्याला नाव देतो आहे. असं तुम्ही एक नाव देऊ शकता आणि ते सेव्ह करून ठेवू शकता. तर इथं सेव्हवरती क्लिक करायचं आपल्याला. तर हे आपलं टेम्पलेट क्रिएट होऊन जातं. त्याच्यात तुम्ही डिझायनिंग चेंजेस तुम्ही करून घेऊ शकता आणि हे आता टेम्पलेट आपलं सेव्ह झालेलं आहे. तर इथं टेम्पलेट सेक्शनमध्ये आपल्याला ईमेल टेम्पलेट्समध्ये हे सेव्हडमध्ये हे आपल्याला टेम्पलेट दिसेल. तर तुम्ही इथं परत एडिट करू शकता या टेम्पलेटमध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की हे टेम्पलेट सिलेक्ट करून तुम्ही क्रिएट कॅम्पेन करू शकता आणि कॅम्पेन रन करू शकता. त्यामुळे डिझायनिंग करण्यामध्ये तुमचा हा वेळ जाणार नाही. तुम्ही असे टेम्पलेट्स भरपूरसे क्रिएट करून ठेवू शकता. त्यानंतर याच्यातच डुप्लिकेट किंवा रिप्लिकेट करायचं असेल तर तुम्ही रिप्लिकेट पण करू शकता. तर याचा फायदा तुम्हाला असा होतो की प्रत्येक वेळेला तुम्हाला एक नवीन टेम्पलेट तयार करण्याची काही गरज नाही. बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही याच्यात ठेवू शकता, माहिती घालू शकता याच्यामध्ये. तर हे होतं टेम्पलेट कसे आपण सेव्ह करून ठेवू शकतो याच्याबद्दल माहिती. तर आता आपण पाहणार आहोत की लँडिंग पेज आपण कसं तयार करू शकतो. लँडिंग पेज म्हणजे एखादं आपलं प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस जे आपले प्रोडक्ट दाखवायचे असतील त्या एक पेज तयार करू शकतो आणि त्या पेजमध्ये ईमेल्सचे डिटेल्स आपण कस्टमरचे घेऊ शकतो. लँडिंग पेजेसचा फायदा हा होतो की एक पेज आपण तयार करू शकतो, त्याच्यात प्रोडक्ट सर्व्हिसेस दाखवून कस्टमर त्याच्यात आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स देऊ शकतो आणि आपल्याला हे खूप सोपं होऊन जातं. तर हे कसं लँडिंग पेज इथे आपण क्रिएट करू शकतो. तर इथून आपण जाऊ शकतो किंवा इथे लँडिंग पेजेसचं ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये पण आपण जाऊ शकतो. तर आपण क्रिएटवरती क्लिक करणार आहोत. क्रिएटवरती क्लिक केल्यानंतर इथं लँडिंग पेजेस हा ऑप्शन देणार आहोत.
तर हा लँडिंग पेजेसला पहिल्यांदा आपल्याला नाव द्यायचं आहे. तर मी इथं आता मी हे जर फेसबुकसाठी क्रिएट करत असेल, फेसबुक ॲडसाठी वगैरे, तर मी इथं फेसबुक असं नाव देतो आहे. त्यानंतर बिगेनवरती क्लिक करायचं आहे. तर बिगेनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ते टेम्पलेट सिलेक्ट करा म्हणून सांगतं आहे. त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला हे टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचं आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पलेट आहेत. आता उदाहरणार्थासाठी सिम्पल लीड आहे किंवा दुसरे आपल्याला काही टेम्पलेट्स पाहिजे असेल, ॲक्सेप्ट पेमेंट हे वगैरे, तर किंवा एखाद्या प्रोडक्टबद्दल माहिती द्यायची असेल तर ते आपण असं करू शकतो. तर उदाहरणासाठी मी हे आता सिम्पलवालं घेत आहे लीड जनरेशनसाठी. तर याच्यावरती आपण क्लिक करूया. तर याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला परत कॅम्पेनचे आपण डिझाईन केले होते तर याच्यामध्ये आपण आता चेंजेस करू शकतो आहे आणि याच्यातून आपण मराठीमध्ये सुद्धा हे क्रिएट करू शकतो आहे. तर मराठीमध्ये कसं क्रिएट करू शकतो ते आपण पाहूया. की आपल्याला समजा उदाहरणार्थासाठी एखादे काजू किंवा ह्याचं प्रमोशन करायचं असेल तर ते आपण कसं करू शकतो. लोकल बिझनेसेस जास्त जे आता चाललेले आहेत ते, तर असे प्रोडक्ट्स आता उदाहरणार्थ आपण इथे मराठीमध्ये कशी माहिती लिहू शकतो. तर आपण गुगल ट्रान्सलेटची मदत घेऊ शकतो. गुगल ट्रान्सलेटमध्ये जाऊन आपण इथं मराठीमध्ये टायपिंग करू शकतो आणि इथे तेथे डिटेल्स ॲड करू शकतो. आता उदाहरणार्थ मी आता एक इंग्लिश ड्राफ्ट आहे त्याचं ट्रान्सलेशन करतो. इथून हे कॉपी करतो आणि हे इथे ट्रान्सलेट करतो. इथं मी डिटेक्ट लँग्वेज इंग्लिश सिलेक्ट केलं आहे, ट्रान्सलेशन लँग्वेज मराठी केलेली आहे. तर इथं मी हे कॉपी करतो. तुम्ही इथे डायरेक्टली असं इथं टाईप पण करू शकता. हे इथं टाईप केलं तर तुम्हाला असं मराठीमध्ये लिहून सुद्धा येईल किंवा तुमच्याकडे इंग्लिश ड्राफ्ट असेल किंवा इंग्लिश माहिती असेल तर तुम्ही असं ट्रान्सलेट करू शकताय. आता हीच माहिती आपल्याला इथे आपण अशी ॲड करू शकतो आहे. तर गुगल ट्रान्सलेटचाच का मदत घ्यायची किंवा जे गुगलचे आपण जे मराठी फाउंट्स असतात त्याचा वापर का नाही करू शकत. तर त्याचा वापर जर आपण मराठी फाउंटचा याच्यामध्ये केला तर हे जे ईमेल सपोर्ट नाही करत त्या फाउंट्सला, त्यामुळे आपल्याला गुगल ट्रान्सलेटचीच मदत घ्यावी लागते आणि इथेच आपण ड्राफ्ट करू शकतो. कारण हे जे ड्राफ्टिंग आहे त्याला गुगल फाउंट्स सपोर्ट्स असतात, त्यामुळे आपण हेच वापरणार आहोत. तर आता मी इथे काही माहिती इथले कॉपी करून आपण अशी इथे देऊ शकतो आणि आता तुम्ही बघाल की हे मराठीमध्ये सुद्धा आपण लँडिंग पेज तयार करू शकतो. आता इथं आपलं हेडिंग झालेलं आहे. आपल्याला काही थोडी माहिती द्यायची असेल तर आपण याच्यातून थोडी माहिती देऊ शकतो. मी उदाहरणासाठी हे फक्त करतो आहे. तुम्ही ड्राफ्टिंग तुम्ही योग्य पद्धतीने इथे करू शकता. आता इथं मी हे सर्व मराठीमध्ये असं ॲड करतो आहे. त्यानंतर इथे ईमेल आहे आपल्याला कलेक्ट करायचा आहे तर आपण इथे देऊ शकतो. आपला एखादा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर आपण इथे हे याच्यामध्ये आपला कॉन्टॅक्ट नंबर ॲड करू शकतो. आता इथे आपलं फोन नंबर वगैरे देऊ शकतो. त्यानंतर आहे हे ईमेल्स. आता इथे फक्त ईमेल्स दिलेलं आहे. आपल्याला कस्टमरचं नाव आणि फोन नंबर किंवा ॲड्रेस हे पण ॲड करायचं असेल तर इथं जे पेन्सिल आयकॉन दिलेलं आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अवेलेबल ऑप्शन्स दिसत आहेत. इथं फर्स्ट नेम आपण घेऊ शकतो, ॲड्रेस घेऊ शकतो आणि फोन नंबर घेऊ शकतो. तर तुम्ही बघाल की इथे सगळे डिटेल्स असे ॲड झालेले आहे. स्टेट, फोन नंबर हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. आता काय रिक्वायर्ड फील्ड आहे असं आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला फोन नंबर रिक्वायर्ड आहे तर आपण हे फोन नंबर रिक्वायर्डमध्ये ठेवू शकतो. म्हणजे जोपर्यंत कस्टमर फोन नंबर ॲड करत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये सबस्क्रायबरमध्ये हे नाही करू शकत. तसंच आपल्याला ॲड्रेस मॅन्डेटरी करायचं असेल तर तो पण आपण करू शकतो. तर अशा प्रकारे इथं आपला आता फॉर्म तयार झालेला आहे. फॉर्म तयार झाल्यानंतर अबाउट असमध्ये आपण थोडं आपलं नाव वगैरे असेल तर ते बिझनेसचं नाव देऊ शकतो. तर मराठीत मी आता फक्त थोडंसं एक काहीतरी नाव असं ॲड करतो आहे. तर इथे आपण एखादं नाव देऊ शकतो आणि तुम्हाला थोडं बहुत काही डिस्क्रिप्शन द्यायचं असेल तर इथे पण आपण थोडं डिस्क्रिप्शन देऊ शकतो. तर असं तुम्ही ड्राफ्टिंग करून घेऊ शकता पहिल्यांदा आणि इथे असं मराठीमध्ये ॲड करू शकता. तुम्हाला फॉन्ट्स
याच्यामध्ये कलरिंग चेंज करायचं असेल तर इथून आपण असं कलरिंग पण फॉन्टचं चेंज करू शकतो. हे असं सिलेक्ट करायचं आणि फॉन्टचं कलरिंग पण आपण असं चेंज करू शकतो. तर इथं मी ॲटोमॅटिक ब्लॅकच ठेवतो आहे. त्यानंतर आपल्याला इथे इमेजेस ॲड करायचे असेल तर आता इमेजेस हे आपल्याला चेंज करायचं आहे. तर इथे आपण क्लिक करणार आहोत. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं दिसतं कॉलम 1 आणि कॉलम 2. आता ही जी इमेज आहे ती आपण अशी रिप्लेस करू शकतो. तुमच्याकडे जर अगोदर इमेज नसेल किंवा तर तुम्ही इथे इमेज अपलोडवरती जो ऑप्शन आहे इथे तुम्ही क्लिक करू शकता. आता मी हे 2 इमेजेस ॲड केलेले आहेत. त्यातली पहिली इमेजेस मी इन्सर्ट करतो. इथं इन्सर्टवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पाहाल की इथे ही इमेज इन्सर्ट झालेली आहे. तर याच्याखाली आपल्याला मराठी टेक्स्ट लिहायचं असेल तर उदाहरणार्थ मी आणखी याच्यातला काही टेक्स्ट ॲड करतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे टेक्स्ट पहिल्यांदा लिहिला असेल तर तो तसा ॲड करू शकता. तर हे मी याच्यात इथे असं ॲड केलं. त्यानंतर आता दुसऱ्या ह्याला पण आपण हे करूया. तर याचा पण फोटो आपल्याला चेंज करायचा आहे. तर आपण हे आता कॉलम 2चं केलेलं आहे. आता कॉलम 1चं करूया. म्हणजे हे जे फोटो आहे ते हे इथून रिप्लेस करूया. तर इन्सर्टवरती क्लिक करूया. तर हा फोटो पण इथे इन्सर्ट झाला. आता याच्या खालची माहिती आपण आता चेंज करूया. हे आपण आता अशा प्रकारे हे सर्व ॲड केलेलं आहे. तुम्हाला स्टायलिंगमध्ये काही क्रिएटिव्हिटीचे ही गोष्ट करायची असेल याच्यामध्ये तर तुम्ही करू शकता. तर ह्या सगळ्या माहिती इथे ॲड झाल्या. आता आपण आणखी एक सेक्शन ॲड करूया याच्यामध्ये. आपल्याला ह्या सर्व गोष्टी याच्यात ॲड झालेल्या आहेत. तर आपण इथं सेव्ह पण करू शकतो आहे आणि आपल्याला एखादं गोष्ट ॲड करायची असेल तर तो करू शकतो. तर आपण एखादी गोष्ट ॲड करणार आहोत ती आहे की होम डिलिव्हरीज वगैरे आपण देतो आहे का नाही हे करण्यासाठी. तर आपण इथून ते पण असं कॉपी करू शकतो आणि इथे असं लिहू शकतो. तर याचा कलर आपण चेंज पण करू शकतो. तर अशा प्रकारे हे आपलं तयार झालेलं आहे. थोडं डिझायनिंग आपण वर्क थोडं याच्यात करू शकतो. स्टायलिंग याची चेंज करू शकतो. तर अशा प्रकारे आपलं मराठीत तयार झालेलं आहे. आता हे आपण सेव्ह करूशा आपण लोगो ठेवू शकतो. आपल्याला जर ठेवायचं असेल तर मी इथून हे डिलीट करतो लोगो. तर अशा प्रकारे हे आपण तयार झालेलं आहे. प्रिव्ह्यू करूया आपण याचं कसं दिसतंय हे. तर प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे मराठीत लँडिंग पेज तयार झालेलं आहे आपलं. हे सर्व माहिती अशी तुम्ही छोटे छोटे बिझनेसेस असतात त्यांना जे स्मॉल घरगुती बिझनेसेस तयार असतात चालवत असतात त्यांच्यासाठी हा लँडिंग पेज उपयोगाचं पडून जातो. तर अशा प्रकारे आपण इथे करू शकतो. हे सर्व डिटेल जे आहे ते आपण आता सेव्ह म्हणणार आहोत. आता सेव्ह झालेले आहेत. आपण प्रिव्ह्यू परत एकदा करून बघूया की कसं आणखी दिसतंय ते. त्यानंतर मोबाईल्समध्ये आपण चेक करू शकतो या सर्व गोष्टी. तर अशा प्रकारे ह्या इथे आता आपल्याला झालेल्या आहेत. तर फॉर्ममध्ये आपल्याला आणखी काही चेंजेस करायचे असेल तर हा फॉर्म खूप मोठा वाटतोय. तर आपण याचा ॲड्रेस इथून हे करूया. फोन नंबर आणि नाव हे फक्त ठेवूया की जेणेकरून हा सोपा होऊन जाईल. कस्टमरला जादा डिटेल लिहावी लागणार नाही. कारण इथे आपण आपला फोन नंबर देत आहोत त्यामुळे ॲड्रेस वगैरे आपण कस्टमरशी कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतो आणि ऑर्डर व्यवस्थित प्लेस करून घेऊ शकतो. पुन्हा एकदा प्रिव्ह्यू करूया. तर इथे आपल्याला सर्व प्रिव्ह्यूमध्ये माहिती भेटेल. याच्यामध्ये आता दिसत आहे ईमेल आय डी, फोन नंबर, सबस्क्रायबर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिसत आहेत. आणि इथे आपण सोशल शेअरचे जे लिंक आहेत आपले फेसबुकच्या पेजच्या वगैरे आहेत तर त्या पण आपण इथे अशा ॲड करू शकतो. इथे आपल्याला जायचं आहे. इथे क्लिक करून आपण ह्या इथे ॲड करू शकतो. तर आता इथे आपण सेव्ह चेंजेस करणार आहोत. हे सर्व आपलं झाल्यानंतर आता तुम्ही बघितलं असेल की सुंदर एकाच काही मिनटातच आणि हे फ्रीमध्ये आहे आपण हे तयार केलेलं आहे. सेव्ह आणि क्लोज करूया आपण हे. तर आता हे सेव्ह होतं आहे. आता सेव्ह झाल्यानंतर आपलं लँडिंग पेज तयार झालेलं आहे. तर एखादा घरगुती व्यापार करत असाल, तुम्ही घरगुती बिझनेस करत असाल तर अशा वेळेला हे खूप सोपं होऊन जातं आणि याच्यामध्ये आपण हे करू शकतो.
तर इथं तुम्ही बघाल की पेजचं टायटल आहे ऑडियन्स. आपल्याला ऑडियन्स वेगळी क्रिएट करायची असेल तर आपण क्रिएट करू शकतो आहे. आता ह्याच्यामध्ये आपण एक आपलं वेगळं टायटल देऊ शकतो आहे की आपल्याला समजायला पाहिजे की हे आणि याचा फायदा कसा होता हे तुम्हाला मी पुढे सांगेनच. आता इथं आपण याला टायटेक देऊ शकतो. टॅग हा क्रिएट केलेला आपण फेसबुक म्हणून लँडिंग पेजमध्ये. तर ह्या ऑडियन्समध्ये हा टॅग आपण क्रिएट करून इथं सेव्ह करू शकतो आहे. आता सेव्ह केल्यामुळे आता इथे आपण पब्लिशवरती क्लिक करणार आहोत. तर आपण हे कशासाठी केलं, इथं टॅग फेसबुक का दिला, कारण आपल्याला हे कळेल हे ऑडियन्स फेसबुकचे आहेत म्हणून आणि आपल्याला सोर्समध्ये ते समजू शकेल. तर इथं पब्लिशवरती क्लिक करूया आपण. तर इथं हे आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही शेअर करू शकता कुणालाही. इथे आपण क्लिक करून पाहूया हे लँडिंग पेज कसं दिसतंय ते. तर मित्र हो, मराठीतले आपले प्रोडक्ट्स काय असतील किंवा मराठी भाषेत लिहिलेले प्रोडक्ट्स असतील तर अशा प्रकारे आपण तयार करू शकता. तर असे लँडिंग पेजेस कुणाकुणाला जास्त जे रिअल इस्टेट एजंट्स आहेत त्यांनी हे अशी लँडिंग पेज तयार करू शकतात. त्यांचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस किंवा जे एखाद्या बिल्डिंगची किंवा इन्फॉर्मेशन जी असते तुम्ही अशी ॲड करू शकता. आणि काही घरगुती तुम्ही प्रोडक्ट सेल करत असाल तर असे लँडिंग पेज ॲड करू शकता, जेणेकरून कस्टमर इथे येऊन तुमचे डिटेल्स भरू शकेल आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकेल. तर आता ह्याच्यातून तुम्हाला प्रश्न पडत असेल की तर वेबसाईट असावी का नसावी. तर वेबसाईट आणि याच्यामध्ये फरक आहे, कारण हे फक्त शेअर केलं तरच माहिती मिळते. म्हणजे ही URL कोणाकडं असेल तरच ते तो बघू शकतो. वेबसाईटमध्ये तसं नसतं. कोणाकडे वेबसाईटची URL असेल नसेल त्याला ऑनलाईनवरून माहिती कुठूनही मिळाली तरी तो हा बघू शकतो. म्हणजे फक्त ह्या सिटीतला नाही किंवा परदेशातलं जरी असेल तरी तो वेबसाईट बघू शकतो. याच्यामध्ये काय होतं, ज्याच्याकडे ही लिंक आहे तोच फक्त बघू शकतो आणि वेबसाईटमध्ये लिंक नसेल आणि गुगल सर्चमध्ये त्याची माहिती असेल तर कुठल्याही देशातून तो ते बघू शकतो. तर फरक याच्यात हाच आहे की हे जे लँडिंग पेज तयार केले जातात ते छोटे आपले एखादे प्रोडक्ट प्रमोशनसाठी याचा जास्त वापर होतो. तर आता आपण पाहणार आहोत की ॲनालिटिक्स कशी किंवा एखादी आपली जी ईमेल अशी आहे त्याचे परफॉर्मन्स कसं आहे ते आपण पाहू शकतो. तर आपल्याला त्यासाठी जायचं आहे कॅम्पेन्समध्ये. कॅम्पेन्समध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला ऑप्शन दिसेल रिपोर्ट्सवरती. तर रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲनालिटिक्स हे खूप गरजेचं असतं की आपण जे ईमेल पाठवलेले आहेत ते ओपन झालेले आहेत की नाही. तर हे सर्व माहिती आपण इथे पाहू शकतो. तर आपल्याला ज्याचे पाहायचे आहेत त्याचं रिपोर्टवरती इथं असं क्लिक करू शकतो. ऑल्स कॅम्पेन जे आपण रन करतो त्याचे रिपोर्ट्स आपल्याला इथे कळू शकतात. तर रिपोर्ट्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. रिपोर्ट्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यात इथे ॲनालिटिक्स आपण पाहू शकतो. तर इथे हे ओव्हरव्ह्यूज दिलेले आहेत. तुम्ही इथं पहिल्यांदा असं इथे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला इथे दिसेल की किती लोकांनी ओपन केलेलं आहे, क्लिक्स किती आहेत, बाउन्स रेट किती आहे, अनसबस्क्रायबर किती आहे, सक्सेसफुली डिलिव्हरी किती झालेले आहेत, किती टोटल ओपन झालेले आहेत, लास्ट ओपन कधी झालेलं आहे, फॉरवर्डेड काय आहे का, किंवा कोणी रिपोर्ट्स केलेले आहेत की टोटल लिंक क्लिक्स जे आहेत ते किती झालेले आहेत, युनिक ओपनिंग किती आहे, 24 तासातला तुम्हाला परफॉर्मन्स करतो ज्याच्यात ओपनिंग आणि क्लिक्स ओपन्स किती झालेले आहेत, क्लिक्स किती झालेले आहेत. क्लिक्स म्हणजे ज्याच्यात एखादी लिंक असेल तर ते तुम्ही इथून बघू शकता. सोशल परफॉर्मन्समध्ये तुम्हाला इथे कळू शकतो. लोकेशन्स कळू शकतात की कोणत्या लोकेशनने हे ॲक्टिव्हिटेड किंवा हे ईमेल्स ॲड झालेले आहेत. तर तुम्ही इथं पाहू शकता की याचा फायदा तुम्हाला अशा प्रकारे होतो की हे तुम्ही ॲनालिसिस करू शकता की कस्टमर कशा प्रकारे रिस्पॉन्स करू शकतो. त्यानंतर एखाद्या कस्टमरने पाठवली तुम्ही एखादे कॅम्पेन, पण काही कस्टमरने जर ओपन नाही केले असेल तर तुम्ही परत त्यांना कॅम्पेन एक दुसरं वेगळं क्रिएट करून सुद्धा पाठवू शकता. त्यानंतर आता पण इथं ॲनालिटिक्समध्ये इथे आपल्याला ॲक्टिव्हिटीजमध्ये सेंड टू, ओपन्ड, डोंट ओपन, क्लिक्ड, बाउन्स्ड, अनसबस्क्राईब आणि कंप्लेंट या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही इथे बघू शकता. जर स्टोअर किंवा एक पेड आपले जे शॉपिंगचे असतात तर त्याचं आपण इथं चेक करू शकतो. त्यानंतर आहे क्लिक परफॉर्मन्स आहे. क्लिक परफॉर्मन्सवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथून त्याची परफॉर्मन्स जे ज्या लिंक्स दिलेल्या असतात, आपण जसं हे कुठले लिंक्स त्यांनी क्लिक केलेले आहेत, तर फेसबुकची दिलेली असेल, आपण एखादी वेबसाईटची लिंक दिली असेल तर ती इथून कळते. त्यानंतर सोशल नेटवर्कचे जे आपले लिंक्स आहेत, कोणी सोशल नेटवर्कच्या लिंक्स क्लिक केलेल्या आहेत का,
तर त्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला इथे माहिती मिळते. ई कॉमर्स असेल तर ई कॉमर्सची सुद्धा आपल्याला माहिती मिळते. कुणी ॲड टू कार्ट केलेलं आहे का प्रोडक्ट, किंवा कुणी अबंडन केलेलं आहे का, म्हणजे ॲडमधून रिमूव्ह केलेले आहे का, अशा सगळ्या गोष्टी बघू शकता तुम्ही याच्यामध्ये. त्यानंतर आहे ॲनालिटिक्स 360. हे थोडंसं ॲडव्हान्समध्ये येतं. आता याच्यामध्ये ॲडव्हान्स ट्रॅकिंग करून तुम्ही चेक करू शकता की कोणकोणत्या डोमेनमधून ईमेल ओपन झालेले आहेत. तर इथं जीमेल दिलेलं आहे, इथं वेबसाईटचं काय असेल तर ते दिलेलं आहे. तर याच्यातून तुम्हाला बाउन्स रेट किती आहे, ओपन आहे, क्लिक आहे, अनसबस्क्रायबर आहे, याची सगळी माहिती मिळते. ट्रॅकिंग कोड ॲड करून तुम्ही याच्यात आणखी जास्त डिटेल्समध्ये याची माहिती घेऊ शकता. ईमेलचा हाच फायदा होतो की रिॲक्शन्स आपल्याला इंटरॅक्टिव्ह समजून येतात की ओपन झालेले आहेत की नाही झालेले आहेत. त्याचा फायदा आपल्याला असा होतो की आपण नवीन कॅम्पेन क्रिएट करू शकतो किंवा त्या कॅम्पेनपेक्षा दुसरं काहीतरी आपण वेगळे ऑफर्स क्रिएट्स करू शकतो. तर ॲनालिटिक्स महत्त्वाचे आहेत आणि हे रेग्युलरली चेक करून त्याच्याप्रमाणे आपली स्ट्रॅटर्जी निर्धारित करणं गरजेचं आहे. तर हे होते ॲनालिटिक्स आणि याचा वापर करून तुम्ही एक चांगले कॅम्पेन क्रिएट करू शकता आणि आपली स्ट्रॅटर्जी डेव्हलप करू शकता. तर आता आपण पाहतोय की इंटिग्रेशन्स आपण कसं करू शकतोय. तर इथं इंटिग्रेशन्स टॅबवरती इथं क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या पेजवरती याल. इथं मॅनेज जे लिहिलेलं आहे इंटिग्रेशनमध्ये याच्यामध्ये तुम्हाला यायचं आहे. इथे इंटिग्रेशन्स ऑप्शन आहेत. तर आपण हे 3 ऑप्शन बघणार आहोत. फेसबुक, हे गुगलचं गुगल ॲनालिटिक्स आणि गुगल माय बिझनेस असे भरपूरसे तुम्हाला इथे दिसेल. कॉमर्सचं दिसेल. तर ह्या सर्व तुम्ही करू शकता. तर आता आपण पाहणार आहोत की फेसबुकचं कसं करायचं. तर फेसबुकवरती तुम्ही क्लिक केला तर तुम्ही ह्या पेजवरती येतात. तर ह्या पेजवरती तुम्ही फेसबुकची काय काय कनेक्ट करू शकता. तर तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम्स, ॲड्स वगैरे पब्लिश शेड्यूल करू शकता. ऑटो पोस्ट आहे, ॲड साईनअप फॉर्म्स. तो आता आपण हे बघणार आहोत की साईनअप फॉर्म कसा ॲड करायचा ते. तर तुम्ही इथे कनेक्टवरती क्लिक केला की तुम्हाला असं फेसबुकचे आपले सगळे डिटेल्स इथे ॲड करायचं आहे. त्यानंतर ते आपलं पेज तयार पेज असेल तुमचं तरच ते कनेक्ट होतं. पेज तुम्हाला कनेक्ट करायचं आहे. पेज जर तुम्ही क्रिएट केलं नसेल तर क्रिएट कसं करायचं हा एक व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही तुमचं पेज क्रिएट करू शकता. आणि इथे तुम्हाला तुमचे डिटेल्स ॲड करायचे आहेत. त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. थोडेसे डिटेल विचारेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते पेज सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुमचं हे कनेक्ट होऊन जातं. ते कनेक्ट होऊन झाल्यानंतर तुमचं जे पेज असेल, जसं आता हे पेज आहे, या पेजमध्ये तुम्ही बघितलं असेल की ईमेल साईनअप हा फॉर्म इथं आलेला आहे आणि इथे तुम्हाला असं हे मेलचिमचा फॉर्म इथे दिसेल. तर इथून जो बी कस्टमर किंवा व्हिजिटर असेल फेसबुकवरचा त्यांनी डायरेक्टली इथून ईमेल आय डी आणि त्याचं नाव हे करून सबस्क्रायबर करू शकतो. तर असं चांगली फॅसिलिटी मिळते. फेसबुक पेज असेल तरी पण आपण हे असं कनेक्ट करू शकतो आहे अशा टॅबच्या स्वरूपात. आता आपण पाहणार आहोत की गुगल ॲनालिटिक्स कसं आपण कनेक्ट करू शकतो. हे गुगल जे लिहिलेलं आहे याच्यावरती तुम्ही क्लिक केला तर तुम्ही ह्या पेजवरती याल. तर ह्या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला समजेल की हे गुगल ॲनालिटिक्सशी तुम्ही कनेक्ट करू शकता. ईमेल कॅम्पेन ट्रॅकिंग आहे, लँडिंग पेज ॲनालिटिक्स आहे, ऑटो लिंक ट्रॅकिंग आहे, ए बी टेस्टिंग आणि 360 रिपोर्टिंग आणि ईमेल कॅम्पेन आर्काइव्ह आणि पेज. तर हे फीचर्स आहेत. गुगल ॲनालिटिक्सशी हे डायरेक्टली कनेक्ट होतं. इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला तुमची जे गुगल ॲनालिटिक्सचं अकाउंट असेल त्या अकाउंटचे सगळे डिटेल्स तुम्हाला इथे ॲड करायचं आहे आणि नेक्स्ट करत जाऊन अप्रुव्हल्स देऊन इथं तुमचे पर्सनल डिटेल्स असतात ते ॲड करून तुम्ही गुगल ॲनालिटिक्सशी कनेक्ट होऊन जाता. ज्या तुमचं गुगल ॲनालिटिक्सचं कनेक्ट होईल त्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे इथं ऑडियन्समध्ये. ऑडियन्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ऑल कॉन्टॅक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. ऑल कॉन्टॅक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सेटिंगमध्ये काही डिटेल्स ॲड करायचे आहेत. इथं सेटिंगवरती जायचं आहे आणि सेटिंगवरती गेल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल की गुगल ॲनालिटिक्स ऑन आर्काइव्ह पेज अँड ऑडियन्स. याच्यामध्ये आपल्याला जे गुगल ॲनालिटिक्सचं जे अकाउंट आहे त्याचे डिटेल्स आपल्याला इथे ट्रॅकिंग आय डी ॲड करायचा आहे. तो इथे ट्रॅकिंग आय डी जो आपला असा दिलेला असतो UI आणि नंबर असतो, तो ट्रॅकिंग जो आय डी आहे तो गुगल ॲनालिटिक्सचा आपल्याला इथे ॲड करायचा आहे आणि तो इथे ॲड केल्यानंतर आपण इथे सेव्ह करायचा आहे. तो ट्रॅकिंग आय डी सेव्ह करणं ही पहिली स्टेप आपली झाली. त्याच्यानंतर आपण कॅम्पेनमध्ये कसं काय ॲड करू शकतो त्या संदर्भात माहिती बघतो. आता उदाहरणार्थीसाठी आपण जे क्रिएट केलं होतं
ते एडिट करतो आहे कॅम्पेन आणि एडिट करून आपण त्याच्यात कसं ॲड करू शकतो किंवा नवीन जे असेल त्याच्यात तुम्हाला कुठं ऑप्शन मिळतं ॲड करण्यासाठी ते आपण बघूया. जेव्हा तुम्ही ईमेल क्रिएट करत असता तेव्हा ट्रॅकिंग हा एक ऑप्शन येतो, जसा इथे दिसतोय आपल्या ह्याच्यामध्ये कॅम्पेनमध्ये. इथं एडिट करायचं आहे. एडिट आपण इथं केल्यानंतर किंवा नवीन कॅम्पेन जरी तुम्ही तयार करत असाल तर तुम्हाला ट्रॅकिंग हा ऑप्शन दिसतो. जसं इथं कॅम्पेन नेम आपण ईमेल वगैरे सिलेक्ट करत असतो त्यावेळेला इथे तुम्हाला खाली ट्रॅकिंग इन्फॉर्मेशन मिळते. तुम्ही इथे क्लिक केला की गुगल ॲनालिटिक लिंक ट्रॅकिंग, तर इथं ऑटोमॅटिकली असा हा कोड येऊन जातो आणि हे ट्रॅकिंग तुम्हाला ह्या कॅम्पेनसाठी करण्यासाठी इथं तयार होऊन जातं. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे आणि ते सेव्ह होऊन जातं. आता सेव्ह अँड एक्झिस्ट आपण इथून करू शकतो किंवा नेक्स्ट करून आपण पूर्ण करू शकतो. त्यानंतर आता पाहणार आहोत की आपल्याला जर हे ॲनालिटिक्सचे रिपोर्ट्स वगैरे आपण आपल्या इथं कसे काय काय पाहू शकतो किंवा वर्क होत आहेत की नाही ते, तर ह्याच्यासाठी आपल्याला आपल्या कॅम्पेन्समध्ये जायचं आहे. कॅम्पेन्समध्ये गेल्यानंतर ऑल कॅम्पेन्समध्ये गेल्यानंतर आपले जे एक्झिस्टिंग कॅम्पेन्स असतील त्याच्यावरती आपण येऊ आणि इथे रिपोर्ट्समध्ये आल्यानंतर आपल्याला ते ॲनालिटिक्स आपण चेक करू शकतो. तर कॅम्पेन्समध्ये आल्यानंतर ऑल कॅम्पेन्सच्या ह्या सर्व सेक्शनमध्ये रिपोर्ट्समध्ये आपल्याला यायचं आहे आणि इथे आल्यानंतर आपण इथं व्ह्यू रिपोर्ट्सवरती इथं सुद्धा क्लिक करू शकतो किंवा इथं करू शकतो. तर आपण आता इथे क्लिक करूया आणि आपण जे ॲनालिटिक्सचे गुगल ॲनालिटिक्सचे जे रिपोर्ट्स आहेत ते सुद्धा आपण इथे पाहू शकता. आता इथे ॲनालिटिक 360 डिग्री जे दिलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला दिसणार नाहीत कारण आपण हे आत्ता लगेच कनेक्ट केलेलं आहे. याला वेळ लागतो थोडा वेळ आणि इथं आपण सगळी माहिती बघू शकता. तर तुम्हाला इथे येऊन गुगल ॲनालिटिक्सचे सुद्धा रिपोर्ट्समध्ये असे दिसू शकतात. तर ह्या 3 गोष्टी पहिलं कनेक्ट करणे आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. तर आता आपण पाहणार आहोत की गुगल माय बिझनेस कसं काय ॲड करू शकतो. तुम्हाला इथं ह्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या पेजवरती याल तर तुम्ही बघू शकता काय काय याच्यामध्ये ॲड करू शकता. बिझनेस इमेजेस ॲड होतात, त्याच्यामध्ये प्रोफाईलचे डिटेल्स ॲड होतात, गुगल मॅप्सचे प्रिव्ह्यू लिंक्स ॲड होते, बिझनेस नेम ॲड होतो, ॲक्शन बार बटन लिंक्स आहेत जसे वेबसाईट नॅव्हिगेशन, डायरेक्ट आणि फोन नंबर आणि डिलिव्हरी ऑप्शन आणि आवर्स, म्हणजे जे आपल्या बिझनेसचे सगळे डिटेल्स आहेत ते आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. इथं कनेक्टवरती क्लिक करायचं आहे. कनेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या विंडोवरती याल. तुमचं जे गुगल माय बिझनेसची लिस्टिंगची जी आहे ईमेल आय डी ती तुम्हाला इथे यूज करायची आहे आणि ती लिस्टिंग जर तुम्ही तयार केली नसेल किंवा तुम्हाला करायची असेल तर त्याच्यावरती एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यातून तुम्ही तुमचं गुगल माय बिझनेस लिस्टिंग तयार करू शकता. तर हे लिस्टिंगचं जे आहे ते तुम्हाला तुमची ईमेल आय डी ॲड करायची आहे. इथे नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही तुमचे सगळे डिटेल्स याच्यामध्ये ॲड करू शकताय आणि ॲड केल्यानंतर तुमची हे गुगल माय बिझनेस लिस्टिंग कनेक्ट होऊन जाते. गुगल माय बिझनेस लिस्टिंग ज्या वेळेला कनेक्ट होईल त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा हे करायचं आहे, इथं अकाउंट्समध्ये जायचं आहे. इथं अकाउंट्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे काही सेटिंग चेंज करायचे आहे जेणेकरून आपल्याला गुगल माय बिझनेस लिस्टिंग जे आहे ते आपण कॅम्पेन किंवा त्याची माहिती क्रिएट करू शकेल. तर इथे सेटिंग्समध्ये यायचं आहे, त्यानंतर डिटेल्समध्ये यायचं आहे. डिटेल्समध्ये आल्यानंतर आपल्याला थोडे इथे चेंजेस करायचे आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचा पहिला चेंज आहे की आपल्याला न्यू पेज बिल्डर जे आहे त्यांचं किंवा न्यू बिल्डर जे आहे ईमेलचं ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. क्लासिकमध्ये गुगल माय बिझनेसचं ऑप्शन दिसत नाही, त्यामुळे आपल्याला न्यू बिल्डर हे सिलेक्ट करायचं आहे. हे बीटा व्हर्जनमधलं आहे त्यांचं. त्यानंतर इथं आपल्याला सेव्ह करायचं आहे. हे इथं आपण आता सेव्ह करतो आहे. आता हे सेव्ह झाल्यानंतर आपण कॅम्पेनमध्ये बघू शकतो आहे की हे आपण कसं वर्क करू शकतो आहे. तर क्रिएटवरती क्लिक करायचं आहे. क्रिएटवरती क्लिक केल्यानंतर आपण रेग्युलर कॅम्पेनचं एक उदाहरण घेऊया. तर इथे एक मी जस्ट कॅम्पेनला नाव देतो की कुठं हे ऑप्शन आपण ॲड करू शकतो किंवा कसं हे ॲड करू शकतो आहे ते आपण आता पाहतो आहे. तर कॅम्पेनमधले ऑल कॅम्पेन्समध्ये आलेलं आहे. आता हे कॅम्पेन आपण क्रिएट करतो आहे. तर हे डिटेल्स आपण अगोदर पाहिलेले आहेत, ॲड रिसेप्शन, ॲड फॉर्म आणि ॲड सब्जेक्ट. तर आपण डायरेक्टली इथे आता डिझाईनवरती येतो आहे. तर आता हे इथलं
हे बिल्डर ओपन झालेलं आहे, जे ज्या टेम्पलेट्स आहे हे ईमेलचं आहे. तर याच्यामध्ये आपण आता जे आहे इथं लोगो ठेवायचं असेल ठेवू शकतो किंवा हे आता आपण सगळे डिलीट करूया, जेणेकरून आपल्याला जी गुगल माय बिझनेसची डिटेल्स आहेत ते आपण इथे ॲड करू शकतो. तर इथे आपण हे ब्लॉक्स डिलीट केलेले आहेत. हा पण ब्लॉक आपण इथे डिलीट करतो. आता इथं हे प्लस साईन जे दिसतं आहे, या प्लस साईनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला ॲप्स हा ऑप्शन दिसेल, तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला गुगल माय बिझनेसचे ऑप्शन दिसतात. तर याच्यावरती तुम्ही ज्या वेळेला क्लिक करता तर तुमचा जो कोणताही बिझनेस असेल त्या किंवा एकपेक्षा जास्त असेल तर त्याची लिस्टिंग पूर्ण इथे दिसते. त्याची लिस्टिंग पूर्ण दिसल्यानंतर तुम्हाला संपूर्ण असे डिटेल्सचं एक टॅम्पलेटच क्रिएट होऊन जातं, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे जे माहितीज आहेत, हे ज्या माहिती प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या तुम्ही इथं बघू शकता की गुगल मॅप रिव्ह्यू तुम्हाला प्रिव्ह्यू जो पाहिजेला आहे, जो इथे दिसतोय हा प्रिव्ह्यू तुम्ही इथे ॲड करू शकता. बिझनेस नेम तुम्हाला नाही ठेवायचं असेल तर ते तुम्ही ऑफ करू शकताय. तुम्हाला ॲक्शन बार पाहिजेला असेल तर ॲक्शन बार जे हे आहे डिटेल्स ते तुम्ही हे करू शकताय. त्यानंतर डिटेल्स आहे, रेटिंग्स वगैरे ते तुम्ही करू शकता. बिझनेस डिटेल आहे, कॉन्टॅक्ट इन्फो आहे. तर एक संपूर्ण माहिती तुमची ह्या कॅम्पेनमध्ये क्रिएट होऊन जाते आणि कस्टमरला डायरेक्टली भेटून जाते. तर याच्यामध्ये तुम्ही आणखी एक ऑप्शन काय करू शकता, तर इथे जे डायरेक्ट क्लिक दिलेलं आहे बटन, तर ह्या बटनवरती येऊन तुम्ही तुमचं रिव्ह्यूसाठी एक ऑप्शन तयार करू शकताय की जेणेकरून कस्टमर इथे रिव्ह्यू देऊ शकतो. तर रिव्ह्यूची इथे एक लिंक तुम्ही ॲड करू शकताय आणि ही रिव्ह्यूची लिंक ॲड केल्यानंतर इथं कस्टमरला तुम्ही रिव्ह्यू लिहिण्यासाठी प्रवृत्त करू शकताय की जेणेकरून कस्टमर येऊन रिव्ह्यूज देऊ शकेल. तर इथे ऑप्शन तुम्ही देऊ शकताय कस्टमरला की हे याच्यामध्ये बदल तो करू शकेल आणि डायरेक्टली इथून रिव्ह्यू देऊ शकेल. तर अशा प्रकारे तुम्ही प्रिव्ह्यू करून पण बघू शकता की हे कसं व्यवस्थितपणे दिसतंय, सगळे डिटेल्स आहेत याच्यामध्ये. तर असे तुम्ही कनेक्ट करू शकता आणि सगळी माहिती तुम्हाला याच्यातून दिसू शकते. तर हे असे कॅम्पेन्स तुम्ही कस्टमरला पाठवू शकता जेणेकरून रिव्ह्यू करण्यासाठी ह्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होऊ शकतो. तुमचं लोकल बिझनेसचं जर लिस्टिंग असेल तर हा एक चांगला म्हणजे चांगली माहिती देणारं किंवा चांगलं असं ऑप्शन आहे, कारण ईमेल्स हे लोकांकडे सेव्ह राहतात, जास्तीत जास्त काळापर्यंत ते सेव्ह राहतात. त्यामुळे एखादी माहिती त्यांना पाहिजे असेल आणि तुमची जर ईमेलचे डिटेल त्यांच्याकडे जर असतील तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि कस्टमर तुमच्याकडे रिपीटेडली येऊ शकतो. ऑटोमेशन आपल्याला सेट करण्याअगोदर आपल्याला पहिल्यांदा कस्टमर जर्नी समजली पाहिजे. म्हणजे कस्टमरचा वर्कफ्लो कसा होतो, कस्टमर कसा ॲक्ट करतो, त्याप्रमाणे आपण वर्कफ्लो क्रिएट करू शकतो. तर पहिल्यांदा कस्टमर येतो फेसबुकच्या ॲडवरती किंवा गुगल्स ॲडवरती किंवा फेसबुकच्या एखाद्या पोस्टवरती किंवा वेबसाईटच्या एखाद्या याच्यावरती. तिथं आल्यानंतर त्याला आपले जे लँडिंग पेज असेल किंवा वेबसाईटचे जे पेज असेल त्या पेजवरती येतो आणि तिथे तो आपले ईमेल्स कॉन्टॅक्ट डिटेल ॲड करतो आणि त्या ईमेल कॉन्टॅक्ट डिटेल ॲड केल्यानंतर ते ईमेल मेलचिममध्ये येतात आणि मेलचिमपासून कस्टमरला एक मेल जाते. तर ही झाली कस्टमर जर्नी. ही पहिल्यांदा आपल्याला समजणं गरजेचं आहे. कस्टमर जर्नी एकदा समजली की आपण त्याप्रमाणे आपलं ईमेल ऑटोमेशन सेट करू शकतो. तर पहिला कस्टमर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती येईल, त्याच्यानंतर तो आपल्या लँडिंग पेजवरती येईल. लँडिंग पेजवरती आल्यानंतर तो ईमेल डिटेल्स ॲड करेल लँडिंग पेजमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला मेलचिममध्ये ते येईल आणि कस्टमरला एक ईमेल जाईल. तर अशा प्रकारे पहिल्यांदा आपल्याला कस्टमर जर्नी सेट करायची आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला आता वर्कफ्लो तयार करायचा आहे. म्हणजे अशी प्रोसेस आपल्याला सेट करायची आहे की ही प्रोसेस अशा प्रकारे झाली पाहिजे. तर ती कशी करायची ते आता पाहूया. तर आता आपण पाहूया की हे फनेल किंवा हे जे प्रोसेस आहे ती कशी सेट करू शकतो. तर पहिल्यांदा आपल्याला लँडिंग पेज तयार करायचं आहे. लँडिंग पेज किंवा वेबसाईटचं तुमचे पेज असेल त्याच्यामध्ये आपल्याला जो फॉर्म आपण तयार करू त्याच्यामध्ये ऑडियन्स टॅग आपल्याला निर्धारित करायचा आहे. तर ह्या लँडिंग पेजसाठीच हा ऑडियन्स टॅग असला पाहिजे. म्हणजे आपण आता ऑडियन्स टॅग कसं करायचं ते पण आपण पाहू. तर ऑडियन्स पेज आपल्याला हे जे लँडिंग पेज आहे ज्याच्यामध्ये ऑडियन्स येऊन आपले डिटेल्स हे करू शकतील ते आपल्याला इथे ॲड करायचं आहे. लँडिंग पेजवरती कस्टमर आल्यानंतर आपल्याला दुसरं सेटअप करायचं आहे ते ईमेल सेटअपमध्ये ऑटोमेशन्स ईमेल आणि
टॅग्ड म्हणजे ह्या ऑडियन्सला टॅग्ड असलेलं ईमेल आपल्याला तयार करायचं ऑटोमेशन, आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऑडियन्स टॅग आणि हा टॅग सेम असला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला फेसबुक ॲड किंवा गुगल ॲड किंवा लँडिंग पेजची जी आपली URL आहे ही इथं द्यायची आहे. जर फेसबुकवरती ॲड करत असेल तर हे आपले लँडिंग पेज जे आपलं हे लँडिंग पेज आहे त्याची URL आपण याच्यामध्ये देणार आहे. त्याच्यानंतर हा कस्टमर यासाठी आपल्याला हे इथं कस्टमर येईल आणि कस्टमर ह्या लँडिंग पेजमध्ये आल्यानंतर ही प्रोसेस पूर्ण होईल. म्हणजे ऑटोमेशन्स कसं होईल, लँडिंग ह्या फेसबुकच्या ॲड पाहिल्यानंतर कस्टमरकडे ते दिसेल आणि ते दिसल्यानंतर कस्टमर लँडिंग पेजमध्ये येईल आणि त्याला ही ईमेल देईल. तर प्रोसेस सुरुवात करताना पहिल्यांदा लँडिंग पेज, त्याच्यात ऑडियन्स टॅग, ईमेल आपल्याला ऑटोमेशन टॅग्ड हे सिलेक्ट करायचं आहे आणि ऑडियन्स टॅग आपल्याला हा दोन्ही सेम ठेवायचा आहे. त्यानंतर जी आपण ॲड रन करू किंवा आपण जी ॲड तयार करू त्याच्यामध्ये लँडिंग पेज ही URL द्यायचं आहे. तर अशी आपल्याला एक प्रोसेस तयार करायची आहे. तर आपण अशा प्रकारे हे लँडिंग पेज तयार केलं होतं ज्याच्यामध्ये ईमेल ID आणि हे फॉर्म होता. तर ह्या फॉर्मशी आपल्याला ऑडियन्स कनेक्ट करायचे आहे. तर ते आपण लँडिंग पेज बनवत असताना तुम्ही पाहिलं असेल की इथं हे ऑडियन्स टॅग म्हणून येतं आहे, ज्याच्यामध्ये आपण टॅग्ड विथ फेसबुक असं केलं होतं, ज्याच्यामध्ये आपण हा टॅग तयार केला होता आणि ह्या ऑडियन्सशी आपण कनेक्ट केला होता. तर आपल्याला हे करायचं आहे की हा टॅग पहिला इथे क्रिएट करायचा. तर ह्या टॅग कसा आपल्याला दिसतो ते आपण इथं पाहू शकतो आहे. आपले जे ऑडियन्समध्ये तुम्ही आल्यानंतर ऑडियन्स ह्या सेक्शनमध्ये इथं ऑल कॉन्टॅक्ट्समध्ये आल्यानंतर तुम्हाला हा दिसेल, हा टॅग इथे आहे. तर हा टॅग सिलेक्ट करणं पहिल्यांदा आपल्याला गरजेचं आहे. तुम्ही टॅग इथून पण निर्माण करू शकताय. इथं टॅग सेक्शनमध्ये गेलं तर तुम्ही एखादा टॅग क्रिएट करू शकताय जेणेकरून त्याचं वर्गीकरण इथे येऊ शकेल. इथं क्रिएट टॅगवरती तुम्ही क्लिक करू शकताय, जसं आपण इथं फेसबुक आता तयार केलेलं आहे. आपल्याला ज्यावेळेला ऑटोमेशन टॅगसाठी ईमेल तयार करायची असते त्यावेळेला आपल्याला जायचं इथं ऑटोमेशन्सवरती गेल्यानंतर ऑटोमेशनवरती आल्यानंतर आपल्याला इथं क्रिएटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लासिक ऑटोमेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लासिक ऑटोमेशनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे पॉपअप विंडो येईल. तर आपल्याला हा जो पहिला ऑप्शन आहे ईमेल सबस्क्रायबर व्हेन दे हॅड टॅग्ड हा सिलेक्ट करायचा आहे, कारण आपण टॅगशी संबंधित ईमेल तयार करतो आहे. तर इथे आपल्याला त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे ऑटोमेशन आपण तयार करू शकतो. कॅम्पेनचं नाव देऊ शकतो, इथून बिगिन करायचं आहे. तर अशा प्रकारे हे ईमेल ज्यावेळेला टॅग्ड होईल म्हणजे त्या स्पेसिफिक टॅगलाच हे ईमेल जातील असं आपण हे तयार करतो आहे. त्यामुळं ज्यावेळेला आपण असे टॅगचे ईमेल तयार करत असतील तर त्यावेळेला हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर तुम्हाला इथं पहिलं ऑप्शन इथं दिसेल टॅग टिगर म्हणून की 1 day आफ्टर टॅग इज ॲडेड टू द कॉन्टॅक्ट. तर प्लीज सिलेक्ट टॅग हे दिलेलं आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण याच्यावरती क्लिक केलं असेल तर तुम्हाला दिसत असेल की कधी ईमेल गेली पाहिजे, म्हणजे टिगर कधी झालं पाहिजे. तर तुम्ही इथं टिगर देऊ शकता की किती मिनिटांनी, जर समजा ह्या लँडिंग पेजवरती कोणी डिटेल्स फिलअप केले तर किती मिनिटात त्यांना मेल गेली पाहिजे, म्हणजे कधी गेली पाहिजे. 1 दिवसात इमिजिएटली गेली पाहिजे, 1 तासात गेली पाहिजे, 1 दिवसात गेली पाहिजे किंवा 1 वीक नंतर गेली पाहिजे. तर आपण इमिजिएटली इथं सिलेक्ट करतो आहे, म्हणजे ज्यावेळेला कोणी इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स फिलअप करेल लगेच त्यांना ईमेल गेली पाहिजे. तर त्यानंतर आपण टिगरमध्ये हे जे आपण टॅग सिलेक्ट केलं होतं, टॅग जे बनवलं होतं फेसबुक, हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपण इथं अपडेट करू शकतो आहे. हे अपडेट केल्यानंतर आपण नॉर्मल जी डिझाईन करतो ते आपण इथं डिझाईन करू शकतो. तुम्हाला शेड्यूल करायचं असेल तर इथं तुम्ही डेज पण सिलेक्ट करू शकताय आणि त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. पण नॉर्मली ऑटोमेशन्समध्ये इमिजिएटली मेल गेलेली योग्य असते. लँडिंग पेजवरती कोणती कॉन्टॅक्ट जर फॉर्म फिलअप झाला तर इमिजिएट मेल गेली तर हे करू शकतो. आपण ह्याच्यात आता ईमेल ऑप्शनमध्ये आपण एखादी गोष्ट ॲड करायची असेल तर ॲड करू शकतो. की कोणाला प्राईस लिस्ट पाहिजे असेल तर आपण इथे लिहू शकतो की प्रोडक्टची प्राईस लिस्ट मिळवण्यासाठी तुम्ही इथे ईमेल्स आपले कॉन्टॅक्ट डिटेल्स ॲड करा. तर असे जर कॉन्टॅक्ट डिटेल्स आले तर डायरेक्टली आपण याच्या ऑटोमेशनमध्ये डिझाईनमध्ये सेट करू शकतो एक PDF फाईल आणि ती डायरेक्टली ऑटोमॅटिकली कस्टमरला जाईल. ह्याच्यामुळे तुम्हाला एक लीड मिळून जाईल की कस्टमरने प्राईस लिस्ट मागवली आहे म्हणजे तो इंटरेस्टेड आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीनं हे लँडिंग पेज क्रिएट करू शकताय.
हे फक्त सोप्या पद्धतीने आपण फक्त क्रिएट केलेलं आहे. तुम्ही त्याच्यात क्रिएटिव्हिटी ॲड करू शकता आणि अशी कस्टमर जर्नी तुम्ही क्रिएट करू शकता ऑटोमेशन्समध्ये, ज्यामध्ये कस्टमर ॲड पाहिल्यानंतर या लँडिंग पेजवरती येईल आणि लँडिंग पेजनंतर ईमेल फिल करेल. ईमेल फिल केल्यानंतर त्याला एक डायरेक्ट ईमेल जाईल. तर ही अशा प्रकारे ऑटोमेशन सेट करतात. आता आपण टेस्ट करून बघूया. आपण जे लँडिंग पेज तयार केलेलं आहे त्याच्यावरून आपण चेक करून बघूया की हे वर्क होतं आहे का ऑटोमेशन. तर ही आपली लँडिंग पेजची URL आहे. इथं ईमेल सबस्क्रायबर इथं 0 आपल्याला दिसत आहेत. तर आपल्याला इथे आपण एक ईमेल ID ॲड करूया. जसं मी इथे एक जीमेलचा ID ॲड केलेला आहे. इथं नाव इथं मी देतो आहे आणि इथे एक फोन नंबर असा देतो आहे. तर इथं आपण आता सबस्क्राईबवरती क्लिक करूया. तर हे सक्सेसफुली गेलेलं आहे. तर आता आपण आपले जे कॉन्टॅक्ट डिटेल आहेत हे एकदा रिफ्रेश करूया. चेक करूया की इथे ते ॲड झालेलं आहे का. तो जीमेलचा ID इथे पहिल्यांदा ॲड व्हायला पाहिजे. तर हा जीमेलचा ID इथे ॲड झालेला आहे. हा फेसबुक सबस्क्रायबर म्हणून इथे ॲड झालेला आहे. तर आता त्या जीमेल ID मध्ये बघूया आपण की हे मेल आलेलं आहे का. तर तुम्ही आता इथं पाहू शकता की ही मेल आलेली आहे. हे आपले ईमेल ID होती. या ईमेल ID मधून आलेलं आहे. हे आपलं जे कॅम्पेनचं नाव होतं ते आलेलं आहे. हे 0 मिनिट आहे आणि इथे आपण हे जे प्रोडक्ट्सची यादी वगैरे दिली होती तशा प्रकारे ड्राफ्टिंग करून ही तयार केली होती आणि इथं डाउनलोडचं बटन क्लिक केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे ईमेल ऑटोमॅटिकली जाते. आता आपण इथे चेक करूया हे कॅम्पेनमध्ये रिफ्रेश करून की इथे आपल्याला सेटिंगमध्ये काय दाखवतं आहे ते. तर हे आता आपण रिफ्रेश करतो आहे. तर इथे 3 दाखवत आहेत. मगाशी 2 होते, इथे आता 3 दाखवत आहेत. आणि आपण अशा प्रकारे रिपोर्ट पण याचा इथे चेक करू शकतो आहे. क्लिक्स किती झालेले आहेत, काय आहेत ते. अशा प्रकारे इथे आपण क्लिक करू शकतो किंवा इथे पण आपण चेक करू शकतो आहे. जे आपण ईमेल पाठवले होते त्याच्या रिपोर्ट समरीमध्ये सुद्धा आपण चेक करू शकतो आहे. इथे दिसत आहेत 2 सबस्क्रायबर्ड आहेत. ओपन क्लिक्स वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे आपल्याला दिसू शकतात. तर 2 सेंड केलेले आहेत हे रिपोर्ट आपल्याला इथे दिसतो आहे. तर अशा प्रकारे आपण पूर्ण ॲनालिटिक्स वगैरे बघू शकतो आणि अशा प्रकारे हे ऑटोमेशन वर्क होतं. तर आता आपण पाहूया की यांचे जे प्लेट प्लॅन असतात किंवा जे कस्टमर जर्नी तयार केली जाते, जे फनेल तयार केलं जातं ईमेल थ्रू, जे ऑटोमेशन एक्झॅक्टली वर्क होतं एखाद्या प्रमोशनसाठी, तर ते फनेल कसं क्रिएट केलं जातं आणि ह्याचा ईमेलचा आपल्याला ह्या मेलचिपचा कसा फायदा पडू शकतो. तर इथे आपल्याला ऑटोमेशन्समध्ये जाऊ शकतो आपण. हे पेड ऑप्शन आहे. याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला माहिती दाखवतो. हे ॲडव्हान्समध्ये आहे. तुम्ही याच्यावर ज्यावेळेला तुम्हाला हे सर्व जमेल त्यानंतर पुढची प्रोसेस तुम्ही हे असं करू शकता. तर हे काय आहे हे आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर इथं ऑटोमेशन्समध्ये आल्यानंतर कस्टमर जर्नीमध्ये आल्यानंतर माय जर्नी याच्यावरती क्लिक करायचं आहे. सी पॉसिबल ऑप्शन्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथे आपण एक नाव देऊ शकतो. मी आता इथे 5 असं एक नाव देतो आहे. त्यानंतर स्टार्ट बिल्डिंग याच्यावरती क्लिक करायचं आहे. चूज स्टार्टिंग पॉईंट म्हणून सांगतं आहे, म्हणजे सुरुवात तुमच्या ईमेलची किंवा तुमची माहिती हे करण्याची कसं होईल. तर आपल्याला एक स्टार्टिंग पॉईंट क्रिएट करावा लागेल. तो असतो साईनअप. एखाद्या व्यक्तीनं जर साईनअप केलं ईमेलला किंवा तर माहिती हे करू शकतो किंवा टॅग ॲडेड प्रोडक्ट असेल तर ही आपण जर्नी हे करू शकतो किंवा जर शॉपिंग वेबसाईट असेल अबंडंट कार्ट वगैरे तर अशा प्रकारे पण होतं. तर आपण इथं साईनअप हे सिलेक्ट करूया. त्यानंतर इन्क्लूड इम्पोर्टेड कॉन्टॅक्ट हे आपल्याला नाही करायचं आहे, त्यामुळे सेव्ह स्टार्टिंग पॉईंट हे इथे सिलेक्ट केलं आहे. तर हे कसं वर्क होतं ते आपण आता पाहूया की इथं साईनअपमध्ये कस्टमर इथे आलेला आहे, त्यानं साईनअप केलेलं आहे. तर साईनअप केल्यानंतर त्याला एक ईमेल गेली पाहिजे म्हणून आपण इथं ॲक्शन्समध्ये हे करणार आहे की इथे एक वेलकम ईमेल जाईल. ही झाली पहिली कस्टमरची जर्नी. आता ही वेलकम ईमेल जर कस्टमरनं बघितले तर त्याला आपण एखादं प्रोडक्ट किंवा एखादी माहिती देऊ शकतो. तर त्याच्यामध्ये जर तरची गोष्ट येते. तर पहिली मेल गेल्यानंतर पहिली तो उघडू शकतो किंवा तो नाही उघडू शकतो. तर आपण याच्यामध्ये जर तर हे टाकू शकतो इफ अँड एल्स. तर इथे आपण असं इफ अँड एल्स असं तयार केलं
तर तुम्ही बघाल हा पाथ वेगळा होतो आहे. तर जर कस्टमरने ही वेलकम ईमेल उघडली तर त्याला आपण एक ऑफर डिस्काउंट देऊ शकतो. जर त्यांनी नाही उघडली तर आपण प्रोडक्टचे आणखी एक प्रमोशन देऊ शकतो किंवा एक इन्स्टंट ऑफर पण त्यांना हे करू शकतो. तर याच्यामध्ये काय आहे की आपण वाट बघू शकतो की ह्याने ईमेल हे केल्यानंतर किती दिवसांनी किंवा किती वेळेनंतर आपण मेल पाठवू शकतो. जर समजा कस्टमरनी ईमेल ओपन केला तर आपण इथे टाईम डिले देऊ शकतो. टाईम डिले दिल्यानंतर म्हणजे 2 दिवसानंतर, 3 दिवसानंतर किंवा 1 वीक नंतर आपण त्याला एक दुसरी ईमेल पाठवू शकतो. असं आपण कस्टमर जर्नी इथे तयार करू शकतो. तर अशा प्रकारे इथे आपण आता आणखी एक ईमेल ॲड केलेला आहे. इथे कस्टमर येतो, तो आपण त्यांना कस्टमर सबस्क्राईब होतो, त्याला ईमेल जाते, तो ईमेल उघडतो. त्या ईमेल झाल्यानंतर आपण आठवड्याने एक ईमेल पाठवतो. ही अशा प्रकारची. जर समजा कस्टमर साइनअप झालेला आहे आणि आपली पहिली ईमेलच जर त्यांनी ओपन नाही केलेली आहे तर आपण दुसरी टाईम डिले याच्यात टाकू शकतो. आपण याच्यामध्ये टाईम डिले 15 दिवसाचा, 10 दिवसाचा असं ॲड करू शकतो. आणि हा जो टाईम डिले आहे तो इथून आपण परत त्यांना एक नवीन ईमेल देऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण हे जे सेल्स फनेल जे म्हटलं जातं ते आपण क्रिएट करू शकतो आहे. तर तुम्ही बघत असाल की ही जर्नी अशा प्रकारे क्रिएट केली जाते आणि अशा क्रिएट केलेल्या जर्नीनंच कस्टमरला नर्चरिंग केलं असेल. तुम्ही तुमच्या ईमेल्समध्ये पाहिलं असेल किंवा तुमच्या इनबॉक्समध्ये जर तुम्ही चेक केलं तर तुम्ही काय काय ॲक्शन घेतल्यानंतर पुढची मेल तुम्हाला कशी कशी येत असते, एखादे प्रमोशन कसं कसं केलं जातं, हे अशा प्रकारचे तुम्ही हे करू शकता. तर हे यांचं पेड प्लॅन आहे. इथं बघितलं असेल तर हे अपग्रेड हे म्हणतंच आहे. त्यामुळे हे पेड प्लॅनमध्ये येतं. ज्या वेळेला तुम्ही बेसिक शिकून घेता त्यानंतर तुम्ही पेड प्लॅनमध्ये जाऊन ह्या गोष्टी करू शकता. बेसिकमध्ये थोडक्यात ह्या म्हणजे हे सिस्टीम कसं वर्क होतं हे समजून घेऊन तुम्ही बेसिकमध्ये आपण जे आत्ता संपूर्ण माहिती बघितली त्याच्यातून तुम्ही हे बेसिक जाणून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर माहिती देऊ शकता. याच्यामध्ये बघितलं असेल तर रूल तुम्ही निर्धारित करू शकता. ट्रिगर झाल्यानंतर म्हणजे एखादी गोष्ट झाल्यानंतर टाईम डिले आहे, सेंड ईमेल आहे, ग्रुप अनग्रुप्स आहे, टॅग्स आहे, अनसबस्क्राईब आणि अपडेट कॉन्टॅक्ट डिटेल. तर प्रत्येक ॲक्शनला तुम्ही एक मेल पाठवू शकता आणि अशा प्रकारे कस्टमरची जर्नी किंवा कस्टमरला एंगेज तुम्ही याच्यातून करू शकता. हे यांचे पेड प्लॅन्स आहेत. त्यामुळे हे तुम्ही नंतर याच्यात काम करू शकता आणि त्याच्यात वर्क करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.